मिले। प्रभूचा गौरव असो। और भी एक सुंदर पुनरुत्थान का पवित्र दिन प्रभु ने हमें दान दिया। अजून एक सुंदर पवित्र पुनरुत्थानाचा दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। प्रभु का मेष में भी बहुत आनंद के साथ सहभागिता लेने के प्रभु ने कृपा दिया। आणि प्रभू मेजामध्ये सुद्धा खूप आनंदासह सहभागी होण्याकरता प्रभूने कृपा केली। अभी हम प्रभु का वचन को पाने जा रहे हैं। आणि आता आपण देवाचं वचन प्राप्त करायला जात आहोत। बहुत प्रार्थना के साथ रहेगा तो प्रभु हमारा हर एक लोगों का अवस्था जानकर हमसे बात करेगा। आणि आपण प्रार्थनेपूर्वक राहिलं तर प्रभू आपल्या प्रत्येकाची अवस्था जाणून आपल्याशी बोलेल। अभी भी प्रभु का वचन हमारे ओर आता है, आणि ज्या वेळेला देवाचं वचन आपल्याकडे येतं उसको ग्रहण करने के लिए हमें एक अच्छा मन चाहिए आणि त्याचा स्वीकार करण्याकरता एक चांगलं मन आपलं असलं पाहिजे। और एक सच्चा निर्णय चाहिए कि मैं ये वचन को मेरा जीवन में पूरा दिल से मानूंगा। आणि एक चांगला निर्णय असला पाहिजे की हे वचन मी माझ्या जीवनामध्ये संपूर्ण हृदयाने पालन करेल। कई बार लोग वचन सुनते हैं पुष्कळ वेळा लोक वचन ऐकतात लेकिन वो वचन को मानते नहीं, आणि त्याचं पालन करत नाही। तो वहाँ पर हम प्रभु को तुच्छ करता है और अपने आप को धोखा भी देता है। आणि मग त्यावेळेला प्रभूला आपण तुच्छ करतो आणि स्वतःलाही फसवतो। प्रियो, मैं आपसे बहुत नम्र विनती करता हूँ, आणि प्रियानो, मी तुम्हाला खूप नम्र विनंती करतो, हम ये जो सुन रहा है ये प्रभु का वचन है। आपण जे ऐकत आहोत ते देवाचं वचन आहे। ये वचन में बना रहेगा तो आपको आनंदता के लिए बहुत बड़ा लाभ है। आणि या वचनामध्ये जर तुम्ही स्थिर राहिले तर सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला खूप फायदा आहे। और हमारा हर एक लोगों का जीवन की अवस्था जानकर प्रभु हमसे बोल रहा है। आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची अवस्था जाणून प्रभु आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे। जो भी वचन आता है उस समय में हमें नम्रता से ग्रहण करना ये हमारा कर्तव्य है। आणि जे वचन येतं ते नम्रपणाने आपण स्वीकार करणं हे आपलं कर्तव्य आहे। है ना? ये वचन प्रियो स्वर्ग में हमेशा के लिए स्थिर किया हुआ वचन है। आणि हे जे वचन आहे ते स्वर्गामध्ये निरंतर करता स्थिर केलेलं वचन और आहे। ये वचन के द्वारा एक दिन न्याय होने वाला है। आणि या वचनाच्या द्वारे एक दिवस न्याय होणार आहे। इसलिए वचन को सही रीति में जानना कितना जरूरी बात है। आणि म्हणूनच वचनाला योग्य रीतीने जाणणं किती गरजेचं आहे। आज थोड़ी समय के मनन के लिए अपन एक वचन पढ़ेंगे, होशिया नबी की किताब उसका 10 अध्याय उसका 12 वचन। होशे त्याचा 10 अध्याय त्याचं 12 वचन। तब करुणा के अनुसार खेत काटने पाओगे, अपनी पड़ती भूमि को जोतो। देखो, अभी यहोवा के पीछे हो लेने का समय है कि वह आए और तुम्हारे ऊपर उद्धार बरसाए। प्रभु का वचन के लिए प्रभु को धन्यवाद देते हैं। देवाच्या वचनाकरता देवाला धन्यवाद असो। प्रभु ये वचन को हमें आशीर्वाद करके दे। आणि प्रभू आपल्याला ही वचन आशीर्वादित करून देव। मैं इस वचन को 4 भाग में बांट करके आपको सिखाना चाहता हूँ। आणि हे वचन 4 भागामध्ये विभाजित करून तुम्हाला शिकू इच्छितो। आप लोग बहुत प्यार से और ध्यान से ये वचनों को सुन करके अपने जीवन में अमल करने के लिए बहुत उत्साही बनना। आणि खूप लक्ष देऊन खूप प्रेमाने हे वचन आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याच्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी बसा। पहली बात, पहिली गोष्ट, पड़ती भूमि को जूतो। आणि जी खराब जमीन आहे तिची नांगरणी करा। दूसरी बात, दुसरी गोष्ट, धर्म का बीज बो। आणि नीतिमत्वाची पेरणी करा। तीसरी बात, तिसरी गोष्ट, खेत काटो। आणि जे पीक आहे त्याची कापणी करा। चारवी बात, चौथी गोष्ट, परमेश्वर की खोज करो। आणि देवाचा शोध घ्या। ये 4 रेटिंग में होकर के कुछ बातें मैं आज आपको इस होशिया 10 अध्याय का 12 वचन से आपको बताना चाहता हूँ। आणि याला 4 प्रकारे विभाजित करून होशे संदेष्टाचं पुस्तक त्याचा 10 अध्याय आणि त्याच्या 12 वचनाच्या द्वारे मी आज सांगू इच्छितो। जरूर अगर आप प्रार्थना के साथ प्रभु आप मेरे से बोलना और आप बात करेगा, प्रार्थना करेगा, जरूर प्रभु आपसे व्यक्तिगत रीति में बात करेगा। आणि निश्चितच तुम्ही प्रार्थनेमध्ये राहाल की हे प्रभू आज तू माझ्याशी बोलतो, निश्चितच प्रभू आज तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलेल। हाँ, मला सबसे पहली बात, सगळ्यात पहिली गोष्ट, पड़ती भूमि को जोतो। आणि जी बंजर जमीन आहे तिची नांगरणी कर। हाँ, बंजर जमीन मतलब उपयोग शून्य जमीन। हाँ, नहीं वो मेरे को शब्द अच्छा लगा, बंजर जमीन मतलब पड़ती भूमि का अर्थ क्या है? बंजर जमीन मतलब उपयोग शून्य धरती। आणि जी बंजर जमीन आहे तिची नांगरणी कर। प्रेज लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। है ना? तो क्या है ये उपयोग शून्य जमीन? आणि जी बंजर जमीन आहे तिचं काय आहे महत्व?
हाँ मतलब वहां पर कोई भी प्रकार का कुछ भी फायदा की बात, आशा का बात कुछ भी नहीं। आणि अशा प्रकारच्या जमिनीच्या द्वारे कुठल्याही प्रकारे लाभाची गोष्ट मिळणार नाही किंवा तिच्यापासून कुठल्या प्रकारची आशा ठेवू शकत नाही. ये पवित्र लोगों का जीवन की अवस्था है। आणि पवित्र लोकांच्या जीवनाची ही अवस्था आहे. कहां कहां पर ये व्यक्त हुआ मृत्यु मतलब जमीन के जैसा पड़ा है। आणि कुठे कुठे अशा निरर्थक जमिनीप्रमाणे तुम्ही पडलेले आहात. पड़ती पड़ती भूमि। आणि बंजर जमीन. देखिए कहां कहां पर हमारे जीवन में ये बढ़ती भूमि का अनुभव है। आणि ओसाड अशा या जमीन आपली कुठे कुठे आहे. नंबर 1 पहिली गोष्ट. उसमें नंबर 1 आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट प्रार्थना रहित जीवन। आणि एक प्रार्थना रहित जीवन. आज पवित्र लोग कितना अधिक प्रार्थनामय जीवन बिताना चाहिए, लोगों का जीवन में प्रार्थना नहीं है। आणि लोकांनी किती जास्त प्रार्थनेमध्ये जीवन जगायला पाहिजे, पण लोकांमध्ये ते प्रार्थना जीवन नाहीये. इसलिए क्या होता, म्हणून काय होतं, एक सच्चा पवित्र जीवन नहीं होता, आणि एक खरं पवित्र जीवन नाही होत, एक सामर्थ्य भरा जीवन नहीं होता, एक सामर्थ्याने भरलेलं जीवन नाही होत, एक सच्चा फलदायक जीवन नहीं होता, एक फलदायक जीवन नाही होत, प्रभु को महिमा मिलने वाला लायक जीवन नहीं होता। आणि देवाला गौरव मिळण्यास योग्य असं जीवन नाही होत. प्रियो, आप सभी लोग अपने आप को परखो। आणि तुम्ही सगळे लोक आपल्या स्वतःला पारखा. आपका प्रार्थना जीवन कैसा है? तुमचं प्रार्थना जीवन कसं आहे. कम से कम एक दिन में 1 घंटा भी प्रार्थना कर पा रहे क्या? आणि एका दिवसातून कमीत कमी 1 तास तरी प्रार्थना करत आहे का? अगर ऐसा नहीं हो रहा है असं नाही होते तो तर प्रियो, आपका जीवन का, आपका दिल की अवस्था क्या है? पड़ती भूमि के समान है। आणि मग तुमच्या जीवनाची अवस्था काय आहे की ओसाड जमिनीप्रमाणे आहे. प्रभु बोलते उसको जूतो, आणि प्रभू म्हणतो की त्याची नांगरणी करा उसको तोड़ डालो, आणि तिला तोडा इस अवस्था को बदलो। आणि त्या अवस्थेला बदला. प्रियो, आज क्यों आप अपने जीवन में एक हरा हुआ जीवन बिता रहे हैं, आपको मालूम? आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये एक हरलेलं जीवन का जगत आहात? आपके जीवन में जैसे आप आत्मीय जीवन में मतलब बढ़ना चाहिए, उन्नति पाना चाहिए, क्यों नहीं बढ़ पाता? आपको मालूम कारण क्या है? आत्मिक जीवनामध्ये जसं तुम्ही वाढायला पाहिजे तसं का नाही वाढत हे माहित आहे का? क्यों आप स्वामी के उपयोग में नहीं हो रहा है, स्वामी आप में महिमा नहीं पा रहा है, उसका कारण क्या है आपको मालूम? आणि तुमचा धनी तुमच्या कामावर प्रसन्न का राहत नाही याचं कारण ठाऊक आहे का? क्योंकि आपका प्रार्थना जीवन में आप एक बढ़ती भूमि के समान बेकार हो चुका है। आणि तुम्ही आपल्या प्रार्थना जीवनामध्ये एक ओसाड जमिनीप्रमाणे एकदम निरुपयोगी झालेले आहात. प्रियो, प्रभु आपका प्रार्थना जीवन को देखता है। आणि प्रियांनो, प्रभू तुमचं प्रार्थना जीवन पाहतो. कल भी हम लोग बहुत प्रार्थना में प्रार्थना कब कब करना चाहिए उसका बारे में 7 बातें सीखा। आणि आपण प्रार्थना केव्हा केव्हा करायला पाहिजे याच्या संबंधाने 7 गोष्टी पाहिल्या. अभी वो बोलने के लिए समय नहीं। आता ते सांगण्याकरता वेळ नाही. आप कल का यूट्यूब में आ गया तो मैं आपको एक नम्र विनती करता हूँ, कल का संदेश किसको कुछ, कितने लोगों ने कल का संदेश सुनकर निर्णय लिया है? सुबह उठने का निर्णय लिया था क्या? आणि सकाळी उठायचा निर्णय घेतला का? आप लोगों में बहुत लोग सिर्फ सुनता है, निर्णय नहीं लेता। आणि तुमच्यापैकी पुष्कळ लोक फक्त ऐकता पण निर्णय घेत नाही. लेता है क्या? घेतात का? अपने आप को धोखा देने के लिए प्रभु को उपस्थिति में आते हैं। आपल्या स्वतःला फसवण्याकरता प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात. अपन प्रभु का सुंदर वचन सुनता है, आपण प्रभूचं सुंदर वचन ऐकतो. समय के अनुसार हमें कितना जागृत होना चाहिए प्रिय? वेळेच्या अनुसार आपण किती जागृत राहायला पाहिजे. है? जरूर मैं आप सब पवित्र लोगों से विनती करता हूँ, कल का जरूर आपका यूट्यूब बहुत लोग देखता नहीं, लेकिन देखने के लिए विनती करता हूँ। आणि सर्वांना विनंती करतो, कालचा जो संदेश आहे युट्यूबवर तो तुम्ही बघा. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. प्रार्थना का गौरव आप समझेगा, प्रार्थनेचं जे महत्व आहे ते तुम्हाला समजेल. तो यहाँ पर आपको मालूम है प्रभु यीशु मसीह ने खुद अपने चेलों को खाने के टाइम पर मत्ती की सुसमाचार 26 अध्याय का 41 वचन में क्या बोला? मत्ते त्याचा 26 अध्याय त्याच्या 41 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना काय म्हटलं? तुम परीक्षा में क्यों पढ़ रहे? आणि परीक्षेमध्ये तुम्ही का पराजित होत आहात? क्योंकि तुम प्रार्थना नहीं करता। कारण तुम्ही प्रार्थना करत नाही. क्यों? कितना भयंकर बात है, एक बार पढ़िए कोई। जागते रहो और प्रार्थना करते रहो कि तुम परीक्षा में न पड़ो।
देखा है परीक्षाओं में लोग क्यों पढ़ रहा है प्रियो? आणि लोक परीक्षेमध्ये का पडत आहे? परीक्षा होना जरूरी बात है। आणि परीक्षा होणं गरजेचं आहे। तभी हम मतलब कहां तक समझ पा रहा है ये बात को भी मतलब देख पाएगा। आणि मग ह्या गोष्टीला आपण पाहू शकू की कुठपर्यंत आपण समजू शकत आहोत। परंतु बहुत से लोग परीक्षाओं में हार रहा है। आणि पुष्कळ लोक परीक्षेमध्ये पराजित होत आहे। छोटी छोटी परीक्षा भी आ गया तो लोग हार जाते हैं, आणि छोट्या छोट्या परीक्षा आल्या तरी लोक पराजित होतात। क्योंकि वो तो चेहरा ही बनाता है, आणि तो चेहराच सांगतो, क्योंकि चेहरे में कोई आनंद नहीं, कारण चेहऱ्यामध्ये काही आनंद नाही बहुत दुखी और निराश है। आणि खूप दुःखी आणि निराश आहे। परीक्षा में विजय पाकर जीने वाले लोगों का चेहरा चमकता है। आणि परीक्षेमध्ये विजय प्राप्त झालेल्या लोकांचा चेहरा चमकतो। प्रियो, आज हमारा वास्तव में हमारा प्रार्थना जीवन कैसा है? आणि खरोखर आज आपलं प्रार्थनामय जीवन कसं आहे? और हम सबको मालूम है कि हमारा प्रभु का आगमन बहुत निकट है। आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या प्रभूचं आगमन खूप जवळ आहे। तो प्रभु के आगमन की निकटता में लोग क्या करना चाहिए? आणि प्रभूच्या आगमनाच्या जवळ आलेला असताना प्रभूच्या लोकांनी काय करायला पाहिजे? अन्य चिंताओं में, अन्य बातों की खोज में न जाते हुए प्रार्थना में अधिक लगा रहना चाहिए, क्योंकि लूका 21 का 34 से 36 तक वचन में प्रभु के आगमन में प्रभु के सामने खड़ा होने के लिए, योग्य बनने के लिए प्रभु ने सख्त चेतावनी दिया है। आणि मग या जगाच्या सर्व प्रकारच्या चिंता अभिलाषा दूर करून आपण काय करायला पाहिजे? तर लूका समाचार त्याचा 21 अध्याय 34 ते 36 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने स्पष्ट आपल्याला सांगितलेलं आहे। इसलिए सावधान रहो, ऐसा न हो कि तुम्हारे मन खुमार और मतवाले और इस जीवन की चिंताओं से सुस्त हो जाए और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े, क्योंकि वह सारी पृथ्वी के सब रहने वालों पर इस प्रकार आ पड़ेगा। इसलिए जागते रहो और हर समय प्रार्थना करते रहो। इसलिए मतलब ऐसा बातें आ सकता है, इसलिए प्रभु हमें आलोचना दे रहा है। इसलिए हमें क्या करना? दुनिया के लोगों के समान हम लोग ये खाने पीने के पीछे, दुनियादारी के पीछे भटकना नहीं। हम लोग प्रभु के साथ एकदम लिपटा रहना, प्रार्थना करते रहना, एकदम निरंतर प्रार्थना करते रहना। ऐसा करेगा तो कि तुम इन सब आने वाली घटनाओं से बचने हाँ। और मनुष्य के पुत्र के सामने खड़े होने के योग्य बनो। अब योग्य बनेगा। आणि मग ज्या वेळेला जगाच्या अभिलाषापासून आपण दूर जाऊ आणि खाण्यापिण्याच्या पाठीमागं वेळ न घालवता प्रार्थनेमध्ये राहू, त्यावेळेला काय होणार की येणाऱ्या त्या मोठ्या प्रसंगापासून आणि परमेश्वराच्या पुत्राच्या समोर उभं राहण्याकरता आपण योग्य होऊ। हर एक लोग अपना जीवन में परखो, मेरा प्रार्थना जीवन कैसा है। आणि प्रियानो, प्रत्येकाने पारखा की माझं प्रार्थना जीवन कसं आहे। दूसरा, हमारा बढ़ती भूमि का अवस्था कहाँ पर है? आणि ओसाड जमिनीची दुसरी अवस्था आपली कुठे आहे? हमारे जीवन में संगति नहीं आणि आपल्या जीवनामध्ये सहभागिता नाही है ना। अभी हमारा प्रभु का दासी का गवाही आपने सुना, जब संगति नहीं है तो एक सुखापन का अनुभव आया। आणि प्रभूच्या दासीची साक्ष तुम्ही ऐकली की त्यांच्या जीवनामध्ये संगती नव्हती, तर मग त्यांच्या जीवनामध्ये एक सुखलेली अवस्था आली। प्रियो, एक उदार पायो व्यक्ति को संगति का ज्यादा गौरव है, ज्यादा जरूरत है प्रियो। आणि एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला संगतीची जास्त गरज आहे। मैं एक बात नम्र दिल से आपको बताना चाहता हूँ आणि एक गोष्ट नम्र हृदयाने मी सांगू इच्छितो, है ना। हमें संगति ज्यादा से ज्यादा चाहिए आणि जास्तीत जास्त आपल्याला संगती असणं गरजेचं हर आहे। रोज हमें संगति चाहिए आणि दररोज आपल्याला संगती राहायला और ज्यादा पाहिजे से ज्यादा संगति चाहिए। आणि जास्तीत जास्त संगती पाहिजे। मैं कल भी एक बात पवित्र लोगों को याद दिलाया। आणि काल सुद्धा एक गोष्ट पवित्र लोकांना आठवण करून दिली। आप क्या बनना चाहता है, आणि तुम्हाला काय व्हायचंय आप उसके साथ ज्यादा संगति करेगा। आणि त्याच्या सोबत तुम्ही जास्त संगती कराल। Praise the Lord। Praise the Lord। याद है आपको? आठवतंय का? है ना। आपको मालूम है, अगर आप एक गुंडा व्यक्ति के साथ रहेगा आणि तुम्ही एका गुंड व्यक्ती सोबत राहाल तो क्या होगा? मग काय होणार? तो गुंडे का स्वभाव आपके जीवन में आएगा। आणि त्या गुंड व्यक्तीचा स्वभाव तुमच्यामध्ये आप येईल भी धीरे धीरे एक गुंडा ही बनेगा, आणि तुम्ही सुद्धा हळूहळू एक गुंड व्हाल। है ना। मैंने ये बात, मेरा जीवन का अनुभव मैंने आपको बताया, आणि माझ्या जीवनाचा अनुभव मी तुम्हाला है सांगितला। ना। आर्मी में रह करके आणि आर्मी मध्ये राहून, आपको मालूम है, आर्मी के लोगों का शब्द आपने सुना, आणि आर्मीच्या लोकांचा शब्द तुम्ही ऐकलाय। जो भी बात करेगा उसके अंदर गाली मिला करके देगा। आणि जे काय बोलाल त्याच्यामध्ये शिवी देऊनच ते बोलतील। अच्छा शुद्ध बात करने वाले लोग बहुत कम मिलेगा, आणि चांगलं शुद्ध बोलणारे खूप कमी राहतील। और कोई बिगारी और मतलब ये सरदार जी मिल गया तो फिर पूछो मत।
आणि बिहारी किंवा पंजाबी जर मिळालं तर मग विचारूच नका. उनका मुंह से इतना गंदी गंदी बात नहीं होती, आणि त्यांच्या तोंडातून एवढ्या घाणेरड्या गोष्टी तो निघतात. उनके साथ रह करके मेरा भी जीवन ऐसे हो गया. आणि त्यांच्या सोबत राहून माझं पण जीवन तसंच झालं. तो फिर क्या हो गया, मग काय झालं, जब मैं छुट्टी गया गांव में, आणि मग ज्या वेळेला सुट्टीवर मी गावी गेलो, तो मेरा बड़ा भाई भी फौजी है. आणि माझा मोठा भाऊ सुद्धा तो फौजी आहे. तो जब हम मिलकर के जब चलता है, आणि आम्ही सोबत ज्या वेळेला तो चालतो, हम लोग हिंदी में बात करते हैं. आम्ही हिंदीत बोलतो. हिंदी में बात करने के टाइम पर मेरे मुंह से तो वही स्टाइल, वो अपना वो तो साधारण बन गया. आणि मग माझ्या तोंडातून ते तशाच प्रकारचे वाणी निघायची, कारण ती सर्वसाधारण झाली. तो मेरा बड़ा भाई बोलता है, त्यावेळेला माझा मोठा भाऊ मला बोलला, तो मैं तो इतना गंदी बात कहाँ से सीखा. आणि टॉमी एवढ्या घाणेरड्या गोष्टी तू कुठून शिकला. देखा, अभी वो भाषा, वो मतलब शैली हमारे जीवन का एक भाग बन गया. आणि ती भाषा जी आहे ती आपल्या जीवनाचा एक भाग झाली. लेकिन जब प्रभु का अनुग्रह से जब उद्धार हुआ, आणि देवाच्या कृपेने ज्या वेळेला तारण झालं, जीवन बदल गया, जीवन बदललं, बात बदल गया, आणि बोलण्याची पद्धत बदलली, भाषा बदल गया. आणि भाषा बदलली. प्रियो, फिर इसके बाद में कभी भी ऐसा गंदी बात नहीं आता. आणि मग त्याच्यानंतर कधीही अशी घाणेरडी गोष्टी येत नाही. और इतना ही नहीं, एवढंच नाही, ऐसा बुरा संगति से भी दूर रहता है. आणि अशा वाईट संगतीपासून पण दूर राहतो. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, हमें ये बात को जानना है, मित्रांनो, आपण या गोष्टीला जाणायचंय. जो व्यक्ति अगर प्रभु यीशु मसीह के जैसा बनना चाहता है, तो वो व्यक्ति संगति का ज्यादा महत्व देगा. आणि ज्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे व्हायचंय, तो प्रभूच्या संगतीला जास्त महत्व देईल. आज बहुत से लोगों का जीवन का अवस्था क्या है, आज पुष्कळ लोकांच्या जीवनाची अवस्था काय आहे. संगति में इस बढ़ती भूमि के समान है. आणि संगती संबंधाने एक ओसाड जमिनीप्रमाणे आहे. मतलब संगति बहुत कम, आणि एकदम संगती कमी, संगति नहीं तो वो भी चलेगा. आणि संगतीत नाही गेलं तरी चालेल. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, आप परख लो, आपका जीवन एकदम प्रभु का दृष्टि में उस फलदायक अनुभव में नहीं, बेकार के अनुभव में है. आणि तुमचं जीवन प्रभूसाठी एक फलदायक अवस्थेमध्ये नाहीये, तर एकदम निष्फळ आणि ओसाड अशा अवस्थेमध्ये आहे. प्रभु बोलता है कि उससे उसको जूतो, आणि प्रभू म्हणतो की त्याची नांगरणी करा, उसको बदलो. आणि त्याला बदला. प्रियो, आपके अंदर सच्चा भूख प्यास अगर है तो, आणि प्राणो, तुमच्यामध्ये खरी जर तहान भूक आहे तर, यदि आप प्रभु के आगमन बहुत निकट है करके सचमुच विश्वास करता है, तो आणि प्रभूचं आगमन एकदम जवळ आहे, तुम्ही खरोखर विश्वास करता तर, आपके जीवन में उद्धार का अनुभव है तो, आणि तुमच्या जीवनामध्ये जर तारणाचा अनुभव आहे तर, वचन में इब्रानियों 10 अध्याय के 24-25 वचन आपको याद दे रहना प्रियो. आणि इब्रिकाराचं पत्र त्याचा 10 अध्याय 24-25 वचन तुम्ही लक्षात ठेवा. प्रेम और भले कामों में उस्काने के लिए हम एक दूसरे की चिंता किया करें और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े, जैसे कि कितनों की रीति है. देखा, बहुत लोगों का रीत ही बन गया. प्रभु का वचन कहता है कि ऐसा बहुत लोगों का रीत ही, उनका जिंदगी ऐसा बन गया. आणि काही लोकांची चालच तशी झाली, त्यांचं जीवनच तसं होऊन गेलं. मैं आप किसी का भी ऊपर दोष नहीं लगा रहा हूँ. आणि कोणाला वैयक्तिकरित्या मी दोष लावत आप नाहीये. मेरे से मत नाराज होना. माझ्यावर नाराज होऊ नका. प्रभु आपसे बात कर रहा है. आणि प्रभू तुमच्याशी बोलत आहे. प्रभु ये समय में बात करने के समय में अपने जीवन को नम्र करके प्रभु से विनती करो, प्रभु आप मेरे लिए मार्ग खोलो, प्रभु मैं आपके लिए प्यासा हूं करके सच्चा दिल से आप बोल पाएंगे. आणि या वेळेला तुमच्याकडे प्रभूचं वचन येत असताना आपलं हृदय उघडा आणि प्रभूकडे प्रार्थना करा की हे प्रभू, तू माझ्या करता मार्ग उघड, माझं हृदय तुझ्या करता तहानलेलं आहे, अशी प्रार्थना करू शकाल का. प्रियो, कितनी बार हम आलसी बन जाता है. प्रियानो, कितीतरी वेळा आपण आळशी होतो. कितनी बार हम अच्छा मतलब मौका को हम मतलब छोड़ देता है, हम और बातों में के पीछे भाग जाता है. आणि कितीतरी वेळा आपण चांगली संधी सोडून देतो आणि इतर गोष्टीच्या मागे जातो. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं, बहुत लोगों की रीति हो गया. आणि पुष्कळ लोकांची ही पद्धतच झाली. आगे पर एक दूसरे को समझाते रहे. देखा, अभी समझाने वाले बात भी बहुत लोगों को अच्छा नहीं लगता. आणि लोकांना समजून सांगितलेलं सुद्धा लोकांना आवडत नाही. प्रियो, प्रभु में प्रेम करने के कारण आपको आनंददायक का दर्शन में आप बैठ जाए, उस आशा में ये बात बदल है. आणि प्रभूमध्ये तुमच्यावर प्रेम केल्या कारणाने तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये वाढावं याच्या करता तुम्हाला सांगत असतो. हमें दिल में बहुत बोझ है प्रियो. आणि मनामध्ये खूप ओझ आहे है प्रेम. ना, कई लोग अच्छा अवसर मिलेगा तो भी वो अवसर प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल नहीं करेगा. आणि काही लोकांना चांगली संधी मिळाली तरी सुद्धा ते त्या संधीचा चांगला उपयोग करून घेत नाही. प्रियो, प्रभु का वचन कहता है, प्रेरणो, प्रभूचं वचन सांगतं, तू एक दूसरे को समझाओ आणि एकमेकाला समजून सांग. और आगे और जो जो
आणि अधिक जास्त करत राहा. इसका मानो हमें कितना संगति मिलता है, मैं तो मतलब विश्वास करता हूँ तकरीबन मंडलियों में मिलने से बढ़कर के नासिक मंडली में लोगों को संगति मिलता है. आणि मला तर असं वाटतं की सर्वसाधारण लोकांना जी काही संगती मिळते त्याच्यापेक्षा जास्त नाशिकच्या मंडळीमध्ये संगती आहे. क्योंकि हफ्ता में 5 दिन आपको संगति है आणि आठवड्यातून 5 दिवस संगती आहे. और इसके अलावा पवित्र लोग, प्रभु के दास लोग आपका घर में आकर के भी आपको प्रोत्साहन करते हैं. आणि याच्या व्यतिरिक्त प्रभूचे दास लोक तुमच्या घरी येऊन सुद्धा प्रोत्साहन करतात. कितना बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे कितना अच्छा बात है. आणि किती चांगली गोष्ट ये आहे. सारे प्रोत्साहन होने के बावजूद भी हमारे आत्मीय जीवन कहाँ पर है अभी. आणि हे सगळं प्रोत्साहन असताना आपलं आत्मिक जीवन कुठे आहे. आज आपका प्रभु की दृष्टि में ना, मैं एक बात आपको बताऊं, जब नीति वचन में कल पढ़ाया था मैंने, उसका 13 अध्याय का 20 वचन. नीती सूत्र 13 अध्याय त्याचं 20 वचन. बुद्धिमानों की संगति कर, बुद्धिमानों की संगति कर, क्यों करना. तब तू भी बुद्धिमान हो जाएगा. हाँ, तुम भी बुद्धिमान हो जाएगा. आणि जे बुद्धिमान आहे त्यांच्या सोबत राहा तर तू सुद्धा बुद्धिमान होशील. तो अभी मतलब हमें किसकी संगति में रहना. आणि मग आपल्याला कोणाच्या सहभागितेमध्ये राहायचंय. प्रभु यीशु मसीह की संगति में रहना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या. क्योंकि पहला कोरिन्थी 12 अध्याय के 9 वचन में लिखा है कि उस पुत्र की संगति में पिता ने हमको बुलाया. आणि पहिले करंथीकराचं पत्र 1 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर विश्वास योग्य आहे की ज्याने आपल्या पुत्राच्या सहभागितेमध्ये आपल्याला बोलवलं. प्रियो, पुत्र की संगति में रह करके पुत्र के स्वभाव में हमें बढ़ना है. आणि पुत्राच्या सहभागितेमध्ये राहून पुत्राच्या स्वभावामध्ये आपल्याला वाढायचंय. है ना. मतलब पत्रोस का आवाज सुन करके वो नौकरानी ने बोला, ए तुम भी उसके साथ तेरा बोल ही वो बात का सबूत कर रहा है. आणि पेत्राचं बोलणं ऐकल्यानंतर ती जी नौकराणी होती तिने म्हटलं की तुझा शब्द पण त्याच्या प्रमाणेच आहे, तूही त्याच्या सोबत होता. है ना. पत्रोस याकूब का धैर्य दे करके लोग गवाही दिया, ये भी यीशु नासरी के साथ था. आणि पेत्र आणि याकोब यांचं धैर्य बघून लोकांनी म्हटलं की हे लोक सुद्धा त्याच्या सोबतच होते. प्रियो, हमारा बात तो सुन करके, हमारा चाल चलन सुन करके, हमारे कामों को देख करके दुनिया गवाही देगा ये प्रभु यीशु के साथ रहने वाले होंगे. आपलं बोलणं, आपलं वागणूक आणि आपलं धैर्य पाहून लोक साक्ष देतील की आपण प्रभू येशू ख्रिस्ता सोबत आहे. आज हमारे बारे में ऐसे गवाही है, आज आपल्या संबंधाने अशी साक्ष आहे का. हमको सच्चा संगति है, आपल्याला खरी सहभागिता आहे का. प्रभु के साथ हम कितना समय संगति करते हैं, आणि प्रभू सोबत आपण किती सहभागिता ठेवतो. अपने जीवन को परखो. प्रियो, आपण आपलं जीवन पार का. कोई भी एक दूसरे को मत जानो, कुणी एकमेकाला पडताळू और नका. अपने जीवन में ये वचन सुनने के समय में हमारा दिल क्या गवाही दे रहा है. आणि हे वचन ऐकत असताना आपलं मन आपल्याला काय साक्ष. आज प्रभु की संगति में बुलाया हुआ मैं कहां तक प्रभु की संगति में बना रह पाता है. आणि प्रभूच्या संगतीमध्ये आपल्याला बोलवलेलं असताना आपण कुठपर्यंत ती संगती करतो. अगर हमारे जीवन में संगति के कम भी करके आत्मा गवाही रहता है तो प्रियो उसको उस बढ़ती वृत्ति को जूतो. आणि आपल्या जीवनामध्ये जर संगतीमध्ये कमतरता आहे तर त्या ओसाड जमिनीची नांगरणी करा. प्रभु का कार्य होने लायक हमें अपने दिल को बनाए. आणि प्रभूचं आपल्या जीवनामध्ये कार्य व्हावं इथपर्यंत आपल्या जीवनाची ती नांगरणी करायची आहे. और तीसरी बात क्या है, तिसरी गोष्ट काय आहे. हमारा जीवन में उस बढ़ती अनुभव काम रहे. आणि आपल्या जीवनामध्ये ती अजून ओसाड जमीन कुठे आहे. हम लोग प्रभु में आने के बाद सुसमाचार सुनाने के लिए बुलाहट पाया, लेकिन सुसमाचार नहीं सुनाता. आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सुवार्ता सांगण्याकरता बोलवलेलं आहे, पण आपण ती सुवार्ता सांगत नाही. यहाँ पर बैठ करके आज खास करके प्रभु का मेष में शामिल हुआ आप पिछले दिनों में एक व्यक्ति को भी प्रभु का सुसमाचार का गवाही दिया. आणि आज या ठिकाणी बसून विशेष करून तुम्ही प्रभू मेजामध्ये जे सहभागी झालेले आहे मागील दिवसामध्ये एका व्यक्तीला तरी सुवार्ता सांगितली का. एक व्यक्ति को भी प्रभु में प्रोत्साहन दिया. आणि एका व्यक्तीला तरी प्रभूने प्रोत्साहन दिलं का. आज बहुत से लोगों का जिंदगी उस बढ़ती जमीन की समान है जहां पर वो सुसमाचार का कार्य बिल्कुल करता नहीं. आज पुष्कळ लोकांचं जीवन त्या ओसाड जमिनीप्रमाणे आहे की ते सुवार्तेचं कार्य अजिबात करत नाही. एक बात मैं आपको बताना चाहूंगा, एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रेरित पौलुस अपने जीवन के अनुभव से गवाही देता है. आणि प्रेषित पौल आपल्या जीवनाच्या अनुभवामधून ही साक्ष देतो. पहला कोरिन्थी 9 अध्याय का 16 वचन में, पहिले करंथीकराचं पत्र 9 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये, मेरी रिहाई माझा धिक्कार असो. मेरे लिए हाई. माझा धिक्कार असो. क्यों? का.
यदि मैं सुसमाचार ना सुनाऊं, आणि जर मी सुवार्ता नाही सांगितली तर एक उदार पाया हुआ व्यक्ति प्रियो, आणि एक तारण प्राप्त झालेला व्यक्ती प्रियांनो, वो सुसमाचार सुनाते बिना कभी भी नहीं रह सकता। आणि तो सुवार्ता न सांगता कधी राहू शकत नाही। मुझे सुनने वाला पवित्र लोगों को मैं पूछना चाहता हूँ, आणि मला ऐकणाऱ्या पवित्र लोकांना मी विचारू इच्छितो, कितना समय हो गया एक व्यक्ति को भी कम से कम एक ट्रैक्ट देते हुए, आणि एका व्यक्तीला सुद्धा एक ट्रॅक दिला, एक व्यक्ति से भी प्रभु का सुसमाचार बांटते हुए, आणि एका व्यक्तीला तरी प्रभूची सुवार्ता सांगितल्याखेरीज फर्क हो गई। पारखा प्रियांनो, नाश में जाने वाले आत्माओं के बारे में आपको बोझ है। आणि नाशामध्ये जाणारे जे आत्मे त्यांच्या संबंधाने तुम्हाला ओझं आहे, जिस काम के लिए प्रभु ने आपको बुलाया वो बात के बारे में आप नहीं समझता, आणि ज्या कामाकरता प्रभूने तुम्हाला बोलवलं ते काम तुम्हाला नाही समजत का? और आप यीशु मसीह के चेला है तो आणि तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात तर, आपको दूसरे को चेला बनाना आपका कर्तव्य है। आणि इतरांना तुम्ही शिष्य बनवणं हे तुमचं कर्तव्य आहे। है ना, प्रभु ने सबको चेलों को बताया है कि जाओ, मत्ती 28 अध्याय का 19 वचन आपको याद है, सबको चेला बनाओ, सबको चेला बनाओ, जाओ से चेला बनाओ, ये चेलों के लिए दिया हुआ आदेश है। आणि मग मत्ते त्याचा 28 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेली ही आज्ञा आहे की जा आणि सर्व जातीच्या लोकांना तुम्ही शिष्य बनवा। प्रियो, आपको पौलुस ऐसा बोल पाएंगे कि वो मैं सुसमाचार नहीं सुनाएगा तो मेरे लिए हाय, पर ऐसा बोझ आपके जीवन में प्रभु की आत्मा काम करता है क्या? आणि ज्याप्रमाणे प्रेषित पौलाने म्हटलं त्याप्रमाणे आपणही बोलू शकू का की जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो? अपने आप को परखो प्रियो, आपण स्वतःला पारखा प्रिय। यदि मैं सुसमाचार ना सुनाऊं तो मेरे लिए हाय। आणि जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो। आप लोग जब ये वचन सुनता है ना, आणि ज्या वेळेला आपण हे वचन ऐकतो ना, यदि आपको लगता है कि ये प्रभु मेरे लिए कह रहा है, आणि तुम्हाला जर असं वाटतं की प्रभू हे माझ्याकरता म्हणत आहे, उधर ये वो वचन के सामने है ना, साइड में लिख कर रखना कि प्रभु मैं आज से निर्णय लेता हूँ, मैं रोज कम से कम एक से अधिक लोगों को मैं सुसमाचार सुनाऊंगा। आपका निर्णय तुरंत प्रभु को बताते हैं सुनना प्रियो। आणि मग ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं त्यावेळेला त्या वचनाच्या बाजूला तुम्ही लिहून ठेवा की प्रभू मी दररोज दिवसातून एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तीला सुवार्ता सांगेल। क्या आपका प्रार्थना जीवन के बारे में आप सुनने के टाइम पर आपने कुछ रिमार्क डाला? आणि प्रार्थना जीवना संबंधाने ज्या वेळेला तुम्ही ऐकलं त्या वेळेला वचनाच्या बाजूला तुम्ही काही टिप्पणी टाकली का? क्या आप प्रार्थना जीवन में परफेक्ट है? आणि तुम्ही प्रार्थना जीवनामध्ये परिपूर्ण आहात का? प्रभु जैसे चाहता है इसे एक प्रार्थना जीवन है क्या? आणि देवाची जशी इच्छा आहे तशी तुम्ही प्रार्थना जीवन आहात का? प्रियो, आप क्या निर्णय लेता है वो भी प्रभु को थोड़ा लिख करके बताओ ना। प्रभु मैं आज से ये प्रार्थना जीवन के बारे में सुना, मेरे जीवन की गति प्रभु आपने मुझे समझाया, ये आपका वचन है प्रभु, मेरे जीवन में प्रार्थना कमी मान करके मैं कबूल करके मन फिरता हूँ, और आज से मैं कम से कम प्रभु जी अधिक से अधिक या निरंतर प्रार्थना करने के लिए निर्णय लेता हूँ। प्रभु तेरी सहायता, आप साइड में लिख करके उसमें मार्क डालो ना। आणि प्रियानो, ज्या वेळेला प्रभूचं वचन तुमच्याशी बोलतं त्यावेळेला तुम्ही सुद्धा प्रभूला लिहून प्रभूला कळवा ना की तुमची काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे की हे प्रभू निश्चितच तुझ्या वचनाच्या द्वारे तू माझ्याशी बोललाय की माझ्या प्रार्थनामय जीवनामध्ये कमतरता आहे, पण आता मी माझं जीवन जे आहे ते आता सुधारत आहे, मी माझ्या जीवनामध्ये निरंतर प्रार्थनामय जीवन जगेल, अशा प्रकारे लिहून तुम्ही प्रभूला कळवा ना। प्रभु मेरे जीवन में संगति बहुत कम है प्रभु, अगर थोड़ा सा मैं प्रभु आपका और भी भय हो या आनंद काल का दर्शन हो, मुझे बहुत संगति मिल सकता है। ओ प्रभु, मैं आगे को बिल्कुल एक भी संगति नहीं छोड़ना चाहता। प्रभु आप मुझे मदद करना। ऐसा प्रार्थना करके एक बीच चली हो ना, नहीं मैं आगे को बिल्कुल संगति नहीं छोड़ करके हर संगति में जाऊंगा। आपके लिए प्रभु मार्ग खोलेगा प्रियो। आणि प्रियांनो, तुम्ही असं प्रभूला म्हणा ना की हो प्रियांनो, हो प्रभू माझ्या जीवनामध्ये संगती जी आहे ती खूप कमी आहे, थोडंसं तुझं भय जर माझ्यामध्ये राहिलं तर मी प्रत्येक संगतीमध्ये जाऊ शकेल। अशा प्रकारे तुम्ही लिहून प्रभूला सांगा ना, प्रभू तुमच्या करता मार्ग उघडा करेल। शायद आप बोलेगा, कदाचित तुम्ही बोलाल मेरे को बहुत समस्या है, मला खूप समस्या आहे। पवित्र लोगों, पवित्र लोकांनो, आपका समस्या बड़ा है, प्रभु यीशु मसीह बड़ा है। तुमची समस्या मोठी का प्रभू मोठा? बोलो ना, बोला। आपने आज तक समस्या बड़ा समझा आणि आतापर्यंत तुमच्या जीवनाची समस्या तुम्ही मोठी समजली, इसलिए आप हार गया। आणि म्हणून हारले।
मानेगा क्या? तुम्ही मान्य कराल का? आपने पहले ही हमसे बड़ा जान करके याव छोड़ दिया. आणि समस्या मोठी आहे म्हणून तुम्ही आपलं धैर्य सोडून दिलं. प्रियो, एक एक संगति नष्ट होने के टाइम पर आपको जीवन में आनंददा में होने वाला नुकसान आप नहीं समझता अभी. आणि एक एक संगती नष्ट झाल्यानंतर सार्वकालिक जीवनामध्ये होणारं नुकसान जे आहे ते तुम्ही समजत नाही. इसका गौरव जानना जरूरी है प्रियो. याचं गांभीर्य जाणणं गरजेचं आहे प्रियांनो. और जब आप सुसमाचार का गवाही नहीं देता, आणि ज्या वेळेला सुवार्तेची साक्ष तुम्ही देत नाही, उसका आपके जीवन में आने वाला नुकसान आप नहीं समझता. त्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये येणारं नुकसान तुम्ही नाही समजत. आप सुसमाचार नहीं सुनाता तो भी पाप करता है. आणि तुम्ही सुवार्ता नाही सांगत तर पाप करता. लेवी 5:1. लेवी 5 अध्याय त्याचं पहिलं वचन. मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू. आप प्रभु का वचन जब प्रभु की उपस्थिति में बैठ करके सुनने के टाइम पर एक खुला दिल से सुनो प्रियो. आणि प्रभूचं वचन प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेला असताना एक उघड्या हृदयाने ऐका प्रियांनो. मैं आपको ये बात बताना, मेरे को किसी के साथ कोई प्रियो प्रेम के अलावा मेरे दिल में आपके प्रति कुछ भी नहीं. आणि माझ्या मनामध्ये तुमच्या विषयी प्रेम सोडून दुसरं काहीच नाहीये प्रियांनो. मैं किसी को भी कोई मानो अंगुली करके किसी के ऊपर मैं नहीं बता रहा हूँ. आणि कोणावर मी बोट दाखवत नाहीये. आपको दिल से मैं प्यार करने के कारण आपको खोल कर बोल रहा आणि एकदम हृदयाने तुमच्यावर प्रेम केल्या कारणाने तुम्हाला एकदम स्पष्ट सांगत हूँ. आहे. सच में आप सोचो, आप अपनी जीवन में आत्मीय जीवन में संतुष्ट है क्या? आणि खरोखर तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या आत्मिक जीवनामध्ये समाधानी आहात का? आपका प्रार्थना जीवन में आप संतुष्ट है क्या? आणि तुमच्या प्रार्थनामय जीवनामध्ये तुम्ही समाधानी आहात का? आपका मंडली जीवन में संगति के बारे में आप वास्तव में संतुष्ट है क्या? आणि तुम्ही मंडळी जीवनामध्ये सहभागिते संबंधाने समाधानी आहात का? आप सुसमाचार सुनाने के विषय में वास्तव में आप विश्वास योग्य है क्या? आणि सुवार्ता सांगण्या संबंधाने तुम्ही खरोखर विश्वासयोग्य आहात का? नहीं तो पाप है. नाही तर ते पाप आहे. प्रार्थना जीवन का कठिन में पाप है. आणि प्रार्थना जीवनाच्या कमतरतेमध्ये ते पाप आहे. तो ये पहला शमूएल 12:23 में शमूएल बोलता है वो पाप है. पाप प्रार्थना ना करना पाप है. पहिलं शामुएल त्याचा 12 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जर आपण मंडळीच्या लोकांकरता प्रार्थना नाही करत तर ते पाप करतो. प्रियो, कितने प्रकार के पाप करके भी आपको असर नहीं हो रहा है. आपके जीवन की गति आपको समझ में नहीं आ रहा है. आप कहीं इस बढ़ती भूमि को जूतने के लिए आप तैयार नहीं. आणि कितीतरी प्रकारचं पाप आपल्या जीवनामध्ये राहत असताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा परिणाम होत नाहीये. जी ओसाड जमीन पडलेली आहे तिची नांगरणी करत नाहीये. करना चाहिए क्या? करायला पाहिजे का? प्रियो, सच में इसमें हमें एक बहुत गहरा पछतावा चाहिए. आणि खरोखर प्रियानो याच्यामध्ये खूप मोठा पश्चाताप असला पाहिजे. और चारों बात क्या है? चौथी गोष्ट काय? मतलब इस बढ़ती पृथ्वी को जोतने का अंदर का चौथा भाग. आणि जी ओसाड जमीन आहे तिची नांगरणी करण्या संबंधाने चौथी गोष्ट. हम दूसरे के ऊपर दया नहीं. आणि दुसऱ्यांवर आपण दया करत नाही. है? दया करने में हम लोग बिल्कुल मतलब बहुत पीछे है. बहुत कठोर दिल का बन गया. बहुत दूसरे के ऊपर आरोप लगाता, दोष लगाता, निंदा करता, बदनाम करता, उसमें हम तेज बन गया. आणि आपण दया करण्याच्या संबंधाने खूप पाठीमागे आहे. आपलं हृदय जे आहे ते एकदम कठीण झालेलं आहे. कारण का? आपण इतरांवर फक्त दोष लावतो, त्यांची फक्त निंदा करत राहतो आणि त्यांच्या संबंधाने वाईट विचार करतो आणि वाईट बोलतो. याकोब दूसरा अध्याय उसका 13 वचन. याकोब त्याचा दुसरा अध्याय त्याचं 13 वचन. याकोब 2:13. दया नहीं की, उसका न्याय बिना दया के होगा. दया न्याय पर जीवंत होती है. देखा प्रियो, हम दूसरे के ऊपर दया करने में कैसा है आणि इतर लोकांवर दया करण्यामध्ये आपण कसे आहोत? ना. आज लोग इतना कठोर बन चुके हैं. लोकांची अंतःकरण एवढी कठीण झाली आहे.
है ना, हम अपने आप को परखो भाई, आपण स्वतःला पारखा हमें दूसरे के ऊपर दया आता है क्या? आणि इतर लोकांवर आपल्याला दया येते का? प्रभु की इतनी बड़ा दया पाया हुआ लोग हैं हम लोग, आणि देवापासून एवढी मोठी दया प्राप्त झालेले आपण आहोत. हमें दूसरे पर भी दया करना इतर लोकांवरही आपण दया करायची बहुत बड़ी बात खूप मोठी गोष्ट आहे. है ना. आज हम दूसरे पर दया करने में कैसा है आज इतर लोकांवर दया करण्यामध्ये आपण कसे आहोत? ना, किसी प्रकार भी किसी के प्रति हमारा दिल कठोर किया है क्या? आणि कोणा संबंधाने आपण आपलं अंतःकरण कठीण केलंय का? दया करने वाला एक अच्छा मन हमारा है क्या? आणि दया करणारं एक चांगलं मन आपलं आहे का? तरस खाने वाला एक दिल हमारा है क्या? आणि एक कळवळा येणारं मन आपलं आहे का? दूसरे की अवस्था देख करके हमको दया होता है क्या? आणि इतर लोकांची अवस्था पाहून आपल्याला कळवळा येतो का? आज का आदमी के लोगों की अवस्था देख करके हमको बहुत रोना आता है, आणि आजचे आत्मिक अवस्था पाहून खूप कळवळा येतो. क्योंकि वो लोग नहीं जानता वो कौन है और उसका कर्तव्य क्या है और वो कहाँ जा रहा है. आणि त्या लोकांना ठाऊक नाही ते कोण आहे, त्यांचं कर्तव्य काय आहे आणि ते कुठे जात आहे. और उसको अभी नुकसान कितना बड़ा होने वाला है. आणि आता त्यांना किती मोठं नुकसान होणार आहे. ये हमें परखना, प्रियांनो, आपण पारखा हमें बहुत दयालु बनना है. आणि आपल्याला खूप दयाळू व्हायचंय. हमारे प्रभु बहुत दयालु है आपला प्रभू खूप दयाळू आहे. ना. ऐसा मन हमें भी होना चाहिए, असं मन आपलं पण असलं है पाहिजे. ना. पहला कोरिन्थी दूसरा अध्याय का 16 वचन में लिखा है कि यीशु मसीह का मन हमारा है. आणि पहिले करंथीकरांचं पत्र 2 अध्याय त्याचं 16 वचनामध्ये दिलेले की आपल्या ठाई ख्रिस्ताचं मन आहे. मन में कई लोग मन में कुछ कठोर रह करके कार्य करता, आणि काही लोक मनामध्ये कठीणपणा ठेवून किंवा द्वेष ठेवून काम करतात. इसलिए प्रभु की बात को ठान लेता, आणि म्हणूनच प्रभूच्या वचन जे आहे ते नाकारता. क्योंकि उनको कई लोगों से नफरत है, अडवाट है. कारण त्यांना काही लोकांचा द्वेष आहे. प्रभु ने एक बार योना को बोला, आणि प्रभूने एकदा योनाला म्हटलं, योना तू निनवे में जाना. आणि योना तू निनवेला जा. योना ने क्या किया? योनाने काय केलं? आपको सबको मालूम तुमच्या सर्वांना ठाऊक. ना. योना उसका पहला अध्याय का 1 से 3. योना त्याचा पहिला अध्याय 1 ते 3 वचन. यहोवा का यह वचन के पुत्र योना के पास पहुंचा, उठकर उस बड़े नगर निनवे को जा और उसके विरुद्ध प्रचार कर, क्योंकि उसकी बुराई मेरी दृष्टि में बढ़ गई है. परंतु योना यहोवा के सन्मुख से तार्शीश को भाग जाने के लिए उठा और याफा नगर को जाकर तार्शीश जाने वाला एक जहाज पाया और भाड़ा लेकर उस पर चढ़ गया कि उसके साथ यहोवा के सन्मुख से तार्शीश को चला जाए. बस अभी देखिए कहाँ जाने के लिए बोला? निनवे को जाने के लिए बोला. आणि त्याला निनवेला जायला सांगितलं. लेकिन वो गया कहाँ? तो कुठे गेला? दर्शित को गया. तर्शीसला गेला. कारण क्या? त्याचं कारण काय? 4 अध्याय के 1 से 3. त्याचा 4 अध्याय 1 ते 3 यह वचन. बात योना को बहुत ही बुरी लगी और उसका क्रोध भड़का. उसने यहोवा से यह कहकर प्रार्थना की, हे यहोवा, जब मैं अपने देश में था तब क्या मैं यही बात न करता था? इसी कारण मैंने तेरी आज्ञा सुनने से तार्शीश को भाग जाने के लिए स्फूर्ति की, क्योंकि मैं जानता था, ध्यान से सुनना, मैं जानता था कि तू अनुग्रहकारी तू अनुग्रहकारी और दयालु परमेश्वर है दयालु परमेश्वर है और विलंब से कोप करने वाला, हाँ। करुणा निधान है हाँ। और दुख देने से प्रसन्न नहीं होता. देखा, ये मैं जानता था. आणि मला ठाऊक होतं. तीसरा Praise the Lord. क्या समझा? काय समजलं? योना क्या बोलता है? योना काय म्हणतो? मैंने अगर बोला है तो निनवे नाश होना ही चाहिए. आणि मी जर बोललं तर निनवेचा नाश व्हायलाच पाहिजे. और तो ऐसा नहीं होगा करके उसको पहले से मालूम. आणि असं होणार नाही हे त्याला पहिल्यापासून माहित आहे. क्यों मालूम? का माहिती? क्योंकि उसको प्रभु का स्वभाव मालूम. कारण प्रभूचा स्वभाव त्याला ठाऊक आहे. ये निनवे के लोग अगर मन फिर गया, आणि या निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला तर प्रभु उनको नाश नहीं करेगा. प्रभू त्यांचा नाश करणार नाही. ये जान करके वो तर्शीश को भागा. आणि हे त्याला माहित होतं म्हणून तो तर्शीशला गेला. कई लोगों को मालूम है हमारे प्रभु कैसा है, आणि पुष्कळ लोकांना ठाऊक आहे की आपला प्रभू कसा आहे. इसलिए वो अपनी मन की विचार के अनुसार धोखा कर रहा है. आणि ते आपल्या मनाच्या विचारामध्ये फसत आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रिय पारखना प्रिय. प्रियांनो, पारखा प्रियांनो. हाँ, प्रभु दयालु है, प्रभु क्षमा कर देगा ऐसा बोल के अपना मनमानी में जी रहा है. आणि प्रभू दयाळू आहे, प्रभू क्षमा करतो, अशा प्रकारच्या विचारामध्ये लोक जगत आहे. प्रियो, जरूर प्रभु दयालु है,
प्रियांनो, निश्चितच प्रभु दयाळू आहे कभी भी प्रभु न्यायी भी है। आणि तरी सुद्धा प्रभु न्यायी सुद्धा आहे प्रभु न्याय करेगा। आणि प्रभु न्याय करेल। हमें अपने जीवन में जानना है, आपण आपल्या जीवनामध्ये जाणायचं आहे है ना। प्रभु की बातों में मेरा रहने में मैं कहाँ तक उत्साही है। आणि प्रभूच्या गोष्टीमध्ये स्थिर राहण्यामध्ये मी कुठपर्यंत उत्साही आहे। मैं एक मसीह व्यक्ति है तो मेरा दिल कैसे होना चाहिए, आणि मी जर एक ख्रिस्ती आहे तर माझं हृदय कसं असायला पाहिजे, है ना। मैं एक दयालु बनना चाहिए। आणि मी एक दयाळू राहायला पाहिजे। आज अपने जीवन में वो दया दिखता है क्या? आज माझ्या जीवनामध्ये ती दया राहते का? ओके, पांचवी बात पाचवी गोष्ट कि हमारा मन फिरावट में हमारा हृदय अभी फटती भूमि के समान बन गया। आणि मन परिवर्तना संबंधाने आपलं हृदय जे आहे ते ओसाड जमिनीप्रमाणे आहे। योग ये बहुत भयंकर अवस्था है। प्रियांनो, ही खूप भयंकर अवस्था आहे। मैं हर एक पवित्र लोगों को बताना चाहता हूँ, प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो, हमें रोज मन फिरना चाहिए। आणि दररोज आपल्याला मन परिवर्तन करण्याची गरज आहे। प्रियो, सिर्फ उधार नहीं पाया लोग उधार हमारा मन फिरना चाहिए ऐसा नहीं। आणि फक्त तारण न झालेल्या लोकांनी मन परिवर्तन करायचे असं नाही। प्रियो, हम हर एक पवित्र लोगों को रोज मन फिरना है। आणि आपण प्रत्येक पवित्र भक्ताला दररोज मन परिवर्तन करायचंय। आज आपको मालूम है, आपका मन फिरावट ना होने के कारण क्या होता, मन कठोर हो जाता। आणि तुमचं मन परिवर्तन न झाल्या कारणाने माहिती का की तुमचं अंतःकरण कठीण होतं। इसलिए आपको अपना खुद की अवस्था को भी आपको समझ में नहीं आता। आणि म्हणूनच तुमच्या स्वतःची अवस्था सुद्धा तुम्हाला समजत नाही। अरे ना प्रियो, फार का प्रियांनो, अपने जीवन को जांचो। आपलं जीवन पडताळा। मैं आज कहाँ मरे, आज मी कुठे, मैं मन फिर करके कितना साल हो गया। आणि मन परिवर्तन करून मी किती वर्ष झाले। प्रियो, हर एक लोग जब तक ये दुनिया में ये शरीर में जब रहता है, आणि प्रत्येक मनुष्य ज्या वेळेला या शरीरामध्ये राहतो पाप करता है। पाप करता है कि नहीं? करतो का नाही? आप लोग पाप करता है, तुम्ही पाप करता का नाही? तो फिर क्या करना चाहिए? मग काय करायला पाहिजे? है? मन करना चाहिए। कब मन फिरा? आणि कधी मन परिवर्तन केलं? आप सोचो, विचार ऐसा करा। एक भी दिन नहीं जिस दिन में पाप नहीं होता। असा एकही दिवस नाही की तुम्ही पाप नाही केलं। होता है क्या? असं होतं का? प्रियो, जब तक हम इस शरीर में है तब तक पाप होते रहता है। आणि जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहे तोपर्यंत पाप होत राहतं। इसका मतलब याचा अर्थ हमें पाप करते रहना, ऐसा है क्या? आणि आपण पाप करतच राहायचं असं आहे का? प्रियो, हमें उसमें मन फिरना है, आणि त्याच्यामध्ये आपण मन परिवर्तन प्रभु के करायचं सामने कबूल करना है, आणि प्रभू समोर ते मान्य अरे करायचं उसका क्षमा पाना है। आणि त्याच्यापासून क्षमा प्राप्त करायची। पाप हमें क्या करेगा? पाप आपल्याला काय करेल? प्रभु से हमें दूर करेगा। आणि प्रभू पासून आपल्याला दूर करेल। आज बहुत से लोग प्रभु से किलोमीटर दूर है। आणि आज पुष्कळ लोक प्रभू पासून किलोमीटर दूर आहे। प्रभु बुलाता है तो भी वो सुनता नहीं। आणि प्रभू बोलवतो तरी ऐकत नाही। अब सच्ची बोलो, आपको प्रभु ने बुलाया हुआ आवाज सुनकर कितना साल हो गया? आणि प्रभूने तुम्हाला बोलवलं, प्रभूचा आवाज ऐकून किती वर्ष झाले? क्योंकि इधर ही बैठे के पर नहीं सुन रहे, फिर तो बाकी सब क्या क्या बोल। आणि इथं बसून जर ऐकत नाही तर मग इतर वेळेला काय सांगायचं? सुनता है क्या? ऐकतात का? इधर सुनने के टाइम पर लोगों को अच्छा नींद आता, आणि इथं बसल्यानंतर देवाचं वचन ज्या वेळेला येतं त्यावेळेला लोकांना चांगली झोप येते। है ना। भजन सुनने के लिए थकावट होता, आणि वचन ऐकत असताना थकलेल्या अवस्थेमध्ये जाता। कितना दुखदायी बात है। किती दुःखदायक आहे। मन फिरना, मन परिवर्तन करा, रोज मन फिरना। दररोज मन परिवर्तन करा। जब लूका का सुसमाचार 13 अध्याय का 3 और 5 वचन में, लूक त्याचा 13 अध्याय 3 आणि 5 वचनामध्ये, मैं तुमसे कहता हूँ कि नहीं, परंतु यदि तुम मन न फिराओ तो तुम सब ये इसी रीति से नष्ट होगे। देखा, मन नहीं फिरेगा तो क्या होगा? नष्ट हो जाएगा। आणि जर मन परिवर्तन नाही केलं तर काय होईल? तर तुमचा नाश होईल। प्रियो, मन फिरावट एक छोटी बात नहीं। प्रियानो, मन परिवर्तन करणं एक लहान गोष्ट नाही। हर एक पवित्र लोग रोज मन फिरना चाहिए प्रियो। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने खूप दररोज मन परिवर्तन करायला पाहिजे। अगर आपको ये बात का समझ नहीं है तो प्रभु आज आपको समझा रहे हैं। आणि या गोष्टीची जर समज नाही तर प्रभू तुम्हाला समजून सांगत आहे। ये मन फिरावट एक आज्ञा है, आणि मन परिवर्तन करणं ही एक आज्ञा आहे, ये रिक्वेस्ट नहीं, आणि ही विनंती नाहीये, प्रभु की आज्ञा है ही प्रभूची आज्ञा आहे। ना। प्रेरितों का काम 17 अध्याय का 30 वचन, प्रेषित त्याचा 17 अध्याय त्याचं 30 वचन। इसलिए परमेश्वर ने अज्ञानता के समय पर ध्यान नहीं दिया
सब मनुष्यों को मन करने के लिए आज्ञा देता है। आणि सगळ्या मनुष्यांना मन परिवर्तनाची आज्ञा देत आहे. प्रभु आपको ये नहीं बोलेगा आणि प्रभू तुम्हाला हे नाही म्हणणार, मन करो ना, मन परिवर्तन करा ना. प्रभु आपको रिक्वेस्ट नहीं करेगा, आणि प्रभू तुम्हाला विनंती नाही करणार. प्रभु आपको आज्ञा देता है। आणि प्रभू तुम्हाला आज्ञा देतो. रिक्वेस्ट तोड़ेगा तो कुछ नहीं होता, आणि मग जर विनंतीचं उल्लंघन केलं तर काही फरक नाही पडत. आज्ञा तोड़ेगा तो आज्ञेचं उल्लंघन केलं तर क्या होगा? शिक्षा होगा, शिक्षा मिळेल. है ना। अभी एक पुलिस डीएसपी, आणि एक पोलीस डीएसपी आहे, उसका बेटी की शादी में आपको बुलाया, रिक्वेस्ट किया, आणि त्याच्या मुलीच्या लग्नाला तुम्हाला आमंत्रित केलं, विनंती केली. आप वो जरूर आए, तुम्ही निश्चित या. आप नहीं गए, तुम्ही नाही गेले कोई एक्शन नहीं होता। आणि काही तुमच्यावर ऍक्शन होणार नाही. परंतु पण वही डीएसपी आणि तोच डीएसपी कल 10 बजे उद्या 10 वाजता स्टेशन में आए, पोलीस स्टेशनला ये. हुक्म है, ही आज्ञा आहे. क्या करेगा? काय कराल? आज्ञा तोड़ेगा तो सजा मिलेगा, आणि आज्ञेचं उल्लंघन केलं तर शिक्षा भेटेल. रिक्वेस्ट तोड़ेगा तो नो सजा। आणि जर विनंतीचं उल्लंघन केलं तर शिक्षा नाही. प्रियो, ये मन फिरावट एक रिक्वेस्ट नहीं, आणि मन परिवर्तन करा ही विनंती नाहीये, ये आज्ञा है। ही आज्ञा आहे. समझ में आ रहा है क्या? लक्षात येत आहे का? ऐसा प्रेज लॉर्ड. तो प्रभु का वचन गाता है, प्रभूचं वचन सांगतं हर एक लोगों को मन करना है। आणि प्रत्येकाला मन परिवर्तन करायचंय. आपको मालूम है, जब एफेसुस मंडली का एक कमी को दिखा करके प्रभु ने बोला, यदि मन नहीं फिराएगा तो मैं दीवट को हटा दूंगा। आणि पिस्कराच्या मंडळीचं एक कमतरता पाहिल्यानंतर प्रभूने म्हटलं की तू जर ती दूर नाही केली तर तुझा दिवा मी बाजूला काढून टाकेल. आपको मालूम है, प्रकाशित वाक्य उसका दूसरा अध्याय का 3-4 वचन है। प्रगटीकरण 2 अध्याय 3 आणि 4 वचन आहे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रियो, प्रभु हमारे जीवन में ऐसा सजा का काम करने का मौका ना देना। आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे आपल्याला शिक्षा देवी असं काम करू नका. रोज हमारे जीवन में हमारे गलतियों को कबूल करके मन करने वाला अनुभव हमारा है कि नहीं, ये बात को परखो। आणि दररोज आपण आपल्या जीवनाच्या चुका समजून घेऊन मन परिवर्तन करतो असा अनुभव आहे का नाही जरा पारखून बघा. मैं सचमुच में प्रभु से मेल खा करके जी रहा है कि नहीं, ये बात को परखो। आणि प्रभूशी एक रूप होऊन मी जीवन जगत आहे का नाही जरा पारखून बघा. बहुत जरूरी बात, खूप गरजेचं आहे. प्रभु आपको सहायता दे। प्रभू तुम्हाला सहाय्य करो. ओके, और माधव, मन फिरावट करना, और वो मन फिरावट में ओके, 6वीं बात, 6वी गोष्ट, प्रभु का हर एक आज्ञा मानना, आणि देवाची प्रत्येक आज्ञा पालन करणं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. है ना। मतलब आज आप देखिए, आज तुम्ही पहा अपना जीवन में प्रभु के आज्ञा मानने में हमारा जीवन का, हमारा दिल का उस अवस्था कैसा है। आणि प्रभूच्या आज्ञा पालन करण्यामध्ये आपल्या जीवनाची अवस्था कशी आहे. प्रियो, प्रभु की आज्ञा मानने में हमारा उस दिल की बढ़ती भूमि को हमारे में जुतना चाहिए। आणि देवाची आज्ञा पालन करण्यामध्ये असणारी आपली जी ओसाड जमीन आहे तिची नांगरणी करायला पाहिजे. हम प्रभु की आज्ञाओं को सुन रहे हैं, प्रभूची आज्ञा आपण ऐकत आहोत. अभी तक यो भी सुना क्या है, आतापर्यंत जे काय ऐकलं ते काय आहे. प्रभु की आज्ञा है, ती प्रभूची आज्ञा आहे. मानता है क्या? पालन करतो का? क्योंकि कोई भी नहीं बोल सकता प्रभु का आज्ञा भारी है। आणि कोणी असं म्हणू शकत नाही की प्रभूची आज्ञा पालन करण्याकरता कठीण आहे. कुछ नहीं, काहीच नाहीये प्रियानो, कोई भारी नहीं। आणि काही कठीण नाहीये. हमारे जीवन में हमने कभी ऐसा कुछ विपत्ति देखा नहीं, आणि आपण आपल्या जीवनामध्ये कधी अशी विपत्ती पाहिली नाही. ना। पिछले दिन में केरल में बाढ़ आया, मागील दिवसामध्ये केरळमध्ये पूर आला. उस समय में एक व्यक्ति 70 साल तक बॉम्बे वाला में काम करके एक घर बनाया, वो घर भी, जमीन भी सब पानी लेकर गया। एक व्यक्ती मुंबईमध्ये 70 वर्ष काम करून जे पैसे मिळाले त्याच्याद्वारे केरळमध्ये एक घर बांधलं. ज्या वेळेला पूर आला ते घरही वाहून गेलं आणि ती जमीनही वाहून गेली. सिर्फ पहना हुआ वस्त्र है बस, आणि फक्त अंगावरचे कपडे, मुश्किल से बेची गया। आणि फक्त तेवढंच राहिले. प्रभु देता है तभी हम अनुभव कर पाते हैं। प्रभू देतो तरच आपण अनुभव करू शकतो. हम कभी भी घमंड नहीं करें, कधी गर्व करू नका.
हमें कितना नम्र होना चाहिए प्रियो। किती नम्र राहायला पाहिजे प्रियो, हम कितना भी खड़ा रहेगा तो सब एक श्वास है। आणि प्रियानो कितीही उभं राहिलं तर एक श्वास आहे हमें प्रभु की बात मानने में कितना उत्साही होना आणि चाहिए। प्रभूची आज्ञा पालन करण्यामध्ये आपण किती उत्साह राहायला पाहिजे। अकुमार में सबसे पहला पाप किया था आणि सगळ्यात पहिलं पाप काय होतं? प्रभु की आज्ञा तोड़ना। प्रभूच्या आज्ञेचं उल्लंघन करणं। रोमियो 5:19 का पहला भाग में लिखा है, रोमकाराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 19 वचनाच्या पहिल्या भागामध्ये लिहिले। क्या लिखा? काय लिहिलंय? हाँ, क्योंकि जैसा एक मनुष्य की आज्ञा न मानने से बहुत लोग पापी ठहरे, बस एक मनुष्य का पापी हमारा आज्ञा ना मानने से बहुत लोग पापी ठहरे। आणि एका मनुष्याच्या आज्ञा उल्लंघनाच्या द्वारे खूप लोक पापी ठरले गेले। प्रियो, हम जो प्रभु का वचन सुन रहे हैं ना, प्रियानो, ज्या वेळेला देवाचं वचन आपण ऐकत आहोत उस वचन को कभी तुच्छ नहीं करना। त्या वचनाला कधी तुच्छ करू नका। ये वचन बहुत अच्छा है, आणि हे वचन खूप चांगलं आहे ये मानना बहुत आशीष है। आणि ह्याचं पालन करणं खूप आशीर्वादित आहे। पहला यूहन्ना 5:3 में लिखा है, पहिलं योहान 5 अध्याय 3 वचनामध्ये लिहिले, उसकी आज्ञा कठिन नहीं। आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही। कोई भी ये मत बोलना कि वो ये आज्ञा मानना बहुत मुश्किल है, ऐसा कभी नहीं सोचना। आणि देवाची आज्ञा पालन करणं कठीण आहे असं कोणी म्हणू नका। प्रभु पर ऐसा दोष मत लगाना प्रियो। आणि प्रभूवर दोष लावू नका। ऐसा एक दिल में विचार से कहानी नहीं देना। आणि मनामध्ये असा विचारही येऊ देऊ नका। जो भी कहता है मानने के लिए कोई दिक्कत नहीं प्रियो। आणि प्रभू जे काय सांगतो ते पालन करण्याकरता काही अडचण नाही प्रियांनो। प्रेषित पौलुस जब कोरिन्थ मंडली को लिखता है, आणि प्रेषित पौल करंथीकराच्या मंडळीला ज्या वेळेला लिहितो लिखने के टाइम पर वो कहता है, आणि त्यावेळेला तो असं लिहितो, दूसरा कोरिन्थी 2 अध्याय के 9 वचन में, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये, तुम सब बात मानता है कि नहीं वो परखने के लिए मैंने लिखा। आणि तुम्ही सगळ्या आज्ञेचं पालन करता का नाही हे परीक्षण करण्याकरता मी लिहिलं। देखा है, सब बात मानना प्रियो। आणि सगळ्या आज्ञेचं पालन करा। प्रभु जो भी बात कहता है वो मानना चाहिए, इसलिए वो प्रभु का दास पत्र लिख करके ये बात उनको जिताना है। आणि प्रभू आपल्याला जे काय सांगत आहे ते सगळं आपण पालन करायला पाहिजे, याच्या करता प्रभूचा दास पत्राच्या द्वारे लिहित आहे। कैसे मानना चाहिए? आणि ते कसं पालन करायला पाहिजे? रोमियो पहला अध्याय का 6 वचन में हम देखता है, रोम त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, हमें मिला हुआ विश्वास के अनुसार उन सारे बातों को मानना चाहिए। आणि आपल्याला मिळालेल्या त्या विश्वासाच्या अनुसार त्या आज्ञेचं पालन करायचंय। आपका उसमें 5 है, 5 हिंदी में 5 है। हिंदीमध्ये 5 आहे। हाँ, पढ़िएगा। सब जातियों के लोग विश्वास करके उसकी माने, हाँ, मतलब विश्वास की योग्य रीति में माने। आणि विश्वास योग्य रीतीने त्याच्या आज्ञेचं पालन करा। प्रियो, आपके अंदर प्रभु ने ये विश्वास दिया है, आणि प्रियानो, तुमच्यामध्ये प्रभूने हा विश्वास दिलाय, उसके अनुसार आप हर एक बातों को मानना चाहिए। त्याच्या अनुसार प्रत्येक आज्ञेचं आपण पालन करायला पाहिजे। क्या मानना चाहिए? काय करायला पाहिजे? कुछ भी नहीं मानना प्रियो, आणि काहीच नाही पालन करायचं। सच्चाई मानना। जे सत्य आहे ते पालन करा। क्या मानना? सच्चाई। जे सत्य आहे ते पालन करा। हाँ, रोमियो उसका 2 अध्याय का 7-8 वचन। रोम त्याचा 2 अध्याय 7-8 जो वचन। स्वर्ग में स्थिर रहकर महिमा और आदर और अमरता की खोज में है, उन्हें वह अनंत जीवन देगा। पर जो विवादी है और सत्य को नहीं मानते वरन अधर्म को मानते हैं, उन पर क्रोध और कोप पड़ेगा। हाँ, सत्य को मानना प्रियो। आणि जे खरं आहे, जे सत्य आहे त्याचं पालन करा। क्या मानना? काय पालन करायचं? सत्य मानना। आणि जे सत्य आहे ते पालन करा। वो वचन आपको मिला? हे वचन तुम्हाला भेटलं का? आज बहुत लोग क्रोध बटोर रहा है। आणि आज लोक काय करत आहे? फक्त परमेश्वराचा प्रकोप जो आहे तो गोळा करत आहे, लोग ये सच्चाई मानने के लिए तैयार नहीं। कारण जे सत्य आहे ते पालन करायला तयार नाही। उसका 1:18 पढ़िए। आणि त्याचा पहिला अध्याय त्याचा 18 वचन आहे, वाचा। रोम त्याचा पहिला अध्याय 18 वचन। परमेश्वर का क्रोध तो उन लोगों की सब अभक्ति और अधर्म पर स्वरूप से प्रकट होता है, जो सत्य को अधर्म में दबाए रखते हैं। देखा, सत्य को अधर्म में दबाए रहता है। प्रियो, सत्य को मानना चाहिए, अधर्म के द्वारा उसको दबाना नहीं चाहिए। आणि जे सत्य त्याचं पालन करायला पाहिजे, अनीतीच्या द्वारे ते सत्य दाबायला नको। Praise the Lord. Praise the Lord. हमारे जीवन में हमें क्या मानना चाहिए? आपण आपल्या जीवनामध्ये काय पालन करायला पाहिजे? सच्चाई को मानना चाहिए। आणि जे सत्य आहे त्याचं पालन करायला आपको यहाँ पर जो भी बात सिखाएगा प्रियो, ये सत्य बात है प्रियो। आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही शिकवलं जाते हे सगळं सत्य आहे। फिर क्या मानना चाहिए? अजून काय पालन करायला पाहिजे? वचन मानना चाहिए। वचनाचं पालन करा। आप वचन मानेगा तो दूसरे को भी प्रेरणा मिलेगी। आणि तुम्ही वचनाचं पालन केलं तर दुसऱ्यांनाही प्रेरणा है भेटेल। ना? पत्रोस उपदेश देने के टाइम पर पहला पत्रोस 3 अध्याय का पहला वचन में कहता है,
पहिले पेत्र 3 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणतो, हे पत्नियों, तुम भी अपने पति के अधीन रहो, हाँ। इसलिए कि यदि इनमें से हाँ। कोई ऐसे हो जो वचन को न मानते हो, अगर कोई पति अगर वचन नहीं मानता है तो भी हाँ आगे अभी तुम्हारे भाई सहित पवित्र चाल चलन को देखकर हाँ तुम वचन के अनुसार पवित्र चाल चलन बिताएगा तो तेरा जीवन को देखकर बिना वचन के अपने देखा पति- बिना वचन के वो लोग विश्वास करेगा, क्योंकि आपका जीवन वचन में रह करके है। आणि तू जर एक पवित्र रीतीने चालशील तर तुझं जीवन बघून तुझा नवरा सुद्धा प्रभूचा स्वीकार करेल, कारण का की तुझं जीवन जे आहे ते सत्याच्या मार्गावर आणि पवित्र मार्गावर आहे. प्रियो वचन को हमें पूरा दिल से मानना जरूरी बात आणि है। देवाचं वचन संपूर्ण अंतःकरणाने पालन करणं गरजेचं आहे. वचन के अनुसार जीना है प्रियो, वचनाच्या अनुसार जगायचंय सुसमाचार के अनुसार जीना है, आणि सुवार्तेच्या अनुसार जगायचंय. नहीं तो नाहीतर पहला दूसरा तिमोथी पहला अध्याय उसका 9-10 वचन, 2 तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 9-10 वचन. जिसने हमारा उद्धार किया हाँ। और पवित्र बुलाहट से बुलाया, और यह हमारे कामों के अनुसार नहीं और उसके उद्देश्य और उस अनुग्रह के अनुसार है जो मसीह यीशु में सनातन से हम पर हुआ है। अब हमारे उद्धारकर्ता यीशु मसीह के प्रकट होने के द्वारा प्रकाशित हुआ, जिसने मृत्यु का नाश किया और जीवन और अमरता को उस सुसमाचार ये आपका के शायद 7 वचन से और आगे पीछे है, मतलब सुसमाचार न मानने वालों से प्रभु क्या करेगा। क्योंकि परमेश्वर ने हाँ तो थोड़ा आगे पीछे मतलब वो वचन है दूसरा थिस्सलुनीकियों उसका पहला अध्याय। हाँ मैंने क्या बोला था, ओहो सॉरी मैंने ओ तिमोथी बोला, वो मेरा गलती है। दूसरा थिस्सलुनीकियों पहला अध्याय का 9-10 सॉरी। वे प्रभु के हाँ। सामने से हाँ। और उसकी शक्ति के तेज से दूर होकर हाँ 8 से पढ़िएगा, हाँ 8 से और हिंदी जो में 8 से। और जो परमेश्वर को नहीं पहचानते हाँ। और हमारे प्रभु यीशु मसीह के सुसमाचार को नहीं मानते, हाँ। उसे पलटा लेगा। हाँ। वे प्रभु के सामने से हाँ। और उनकी शक्ति के तेज से दूर होकर हाँ। अनंत विनाश में दंड पाएंगे। हाँ अभी देखिए, प्रभु की सुसमाचार के योग्य जीवन नहीं बिताएगा तो या प्रभु की सत्य वचन के अनुसार जीवन नहीं बिताएगा तो उनको क्या मिलेगा। आणि प्रभूच्या सत्य वचनाच्या अनुसार जीवन जर जगले नाही तर मग त्यांना काय भेटणार. अनंत काल का अनंत विनाश का कटनी काटेगा। आणि अनंत विनाशाची कापणी ते करतील. कितना भयंकर बात है, किती भयंकर गोष्ट है आहे. ना। हमें प्रभु का वचन मानने में कितना उत्साह चाहिए, आणि प्रभूचं वचन पालन करण्यामध्ये आपण किती उत्साही राहिला पाहिजे. है ना। इतना ही नहीं, एवढंच नाही, सारे आज्ञा मानना चाहिए, आणि सर्व आज्ञेचं पालन है ना। करायचं. लूका के सुसमाचार उसका पहला अध्याय का 6वां वचन पढ़िएगा। लूक त्याचा पहिला अध्याय त्याचं 6 वचन वाचा. या। ये दोनों परमेश्वर के सामने धर्मी थे और प्रभु की सारी आज्ञाओं सारी आज्ञाओं में चलने वाले लोग थे। आणि देवाच्या सर्व आज्ञेच्या अनुसार चालणारे ते लोक होते. प्रियो प्रभु के लोगों का एक खूबी प्रभु की सारी आज्ञाओं में हमें चलना चाहिए। आणि देवाच्या लोकांचं एक वैशिष्ट्य की आपण त्याच्या सर्व आज्ञेमध्ये है राहायचंय. ना। दुनिया की बात नहीं प्रियो, आणि जगाच्या गोष्टी नाही, प्रभु की बात। देवाची गोष्ट. हम किसको मानना, आपण कोणाचं पालन करायचं, किस किसको मानना है, कोणाचं पालन करायचंय. है? सत्य को हाँ देखिए, पहली बात परमेश्वर को मानना आणि सगळ्यात पहिले परमेश्वराचं पालन करायचंय. है ना। जब प्रेरितों का काम उसका 5 अध्याय उसका 29 वचन, प्रेषित त्याचा 5 अध्याय त्याचे 29 तब वचन. पतरस और अन्य प्रेरितों ने उत्तर दिया, हाँ। मनुष्य की आज्ञा से बढ़कर हाँ। परमेश्वर की आज्ञा का पालन करना ही हमारा कर्तव्य है। हाँ तो हमारे कर्तव्य सबसे बड़ा कर्तव्य किसको मानना है, आणि आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य कोणाचं पालन करायची आहे. हमें परमेश्वर की आज्ञा मानना इम्पोर्टेंट बात है प्रियो। देवाच्या आज्ञेचं पालन करणं सगळ्यात पहिले महत्वाचं आहे. प्रियो आज बाकी हर एक बातों से बढ़कर के हमें प्रभु की आज्ञा मानने के लिए सच्चा तैयारी है क्या। आणि सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये आपलं उत्साह आहे का. देखो अभी कितना खतरनाक मतलब विरोध का समय में बहुत हिम्मत के साथ प्रेरित लोग गवाही दे रहा है कि हमें तुमसे बढ़कर के परमेश्वर की बात मानना जरूरी है। आणि एवढा विरोध होत असताना सुद्धा प्रेषित लोक त्या ठिकाणी अशी साक्ष देत आहे की तुमच्यापेक्षा जास्त देवाच्या आज्ञेचं पालन करणं आमच्या करता अनिवार्य आहे. प्रियो हमने कभी भी ऐसा कोई मौके पर ऐसा बता पाया,
आणि कुठल्या अशा एका प्रसंगाला आपण अशा प्रकारे बोलू शकलो का? तुम्हारा बात से बढ़कर के मैं प्रभु की बात मानता हूँ, ऐसा बोलने के लिए मेरा आपको अवसर मिला? तू जे सांगतो ते नाही तर परमेश्वर जे सांगतोय ते मला करायचं आहे असं आपण बोलू शकलो का? हमें कितना भी नुकसान होने दे प्रियो, आणि त्याच्याकरता कितीही नुकसान होऊ दे, शायद हमें अपने प्राण को भी प्रभु के लिए उंडेलना पड़े। आणि कदाचित आपला जीव सुद्धा प्रभु करता द्यावा लागेल। आजकल का लोग मानव कष्ट क्या है नहीं समझता आणि आजकालचे लोक कष्ट काय आहे हे समजत नाही। है ना। पुराने लोग एक टाइम का खाने के लिए तड़पता था, आणि जुन्या काळामध्ये एक वेळच्या भोजनाकरता लोक तळमळायचे, और आजकल का लोगों को कितना भी खिलाने के लिए मुश्किल है। आणि आजकालच्या पोरांना कितीही चारा ते त्यांना खाऊ घालणं खूप एक मोठा त्रास आहे। Praise the Lord। कुछ लोगों को यहाँ पर वो अनुभव रहेगा। आणि काही लोकांना अनुभव असेल। फिर एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो, हमको मतलब प्रभु को मानने में हमें बहुत उत्साही होना चाहिए, आणि प्रभूला पालन करण्यामध्ये खूप उत्साही राहायला पाहिजे, और हमें मसीह को मानना चाहिए। आणि दुसरं म्हणजे आपण ख्रिस्ताला पालन करायला पाहिजे। है ना। दूसरा कुरिन्दी उसका 10 अध्याय का 5 वचन, दुसरे करंदीकराचं पत्र 10 अध्याय त्याचं 5 वचन। इसलिए हम कल्पनाओं का और हर एक ऊंची बात का जो परमेश्वर की पहचान के विरुद्ध में उठती है खंडन करते हैं, और हर एक भावना को कैद करके मसीह का आज्ञाकारी बना देते हैं। देखा, मसीह की आज्ञाकारी बनना प्रियो, आणि ख्रिस्ताचे आज्ञाधारक व्हा प्रियांनो। प्रियो, हमारे जीवन में हर प्रकार हमें क्या बनना है, हमें मसीह के जैसा बनना है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचंय तर आपल्याला ख्रिस्ताप्रमाणे बनायचंय, इसलिए हमें मसीह की आज्ञाकारिता में बना रहना हमारे कर्तव्य है। आणि म्हणूनच ख्रिस्ताच्या आज्ञाधारकपणामध्ये राहणं आपलं कर्तव्य आहे। इसमें हमें हमारे विचारों को तक हमें मसीह की नियंत्रण में लाना जरूरी बात है। आणि याच्यामध्ये आपले विचार सुद्धा ख्रिस्ताच्या नियंत्रणामध्ये आणणं गरजेचं आहे। तो हमें परमेश्वर की आज्ञा मानना है, परमेश्वर के अनुसार चलना है, आणि देवाला मान्य करत चालायचं आहे, मसीह को हमें मान करके चलना है। आणि ख्रिस्ताला मान्य करत चालायचंय। तीसरी बात, तिसरी गोष्ट, जो हमें मसीह में चलाता है, अगुवाओं का बात मानना है। आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शकाला मान्य करत चालायचं आहे। आज भी बहुत लोगों को आने वाला एक बड़ा धोखा, वो अगुवाओं का बात नहीं मानता। आणि आजही पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये आलेली फसगत, आपला जो ख्रिस्तामध्ये मार्गदर्शक आहे त्याच्या अनुसार, त्याच्या सांगण्याच्या अनुसार नाही चालत। प्रियो, हर एक समय में, इवन पुराने नियम में है, नया नियम में है, ये बहुत बड़ा क्लियर व्यवस्था है। आणि जुन्या करारात असू द्या, नवीन करारामध्ये असू द्या, एकदम स्पष्ट नियमशास्त्र सांगतं। पुराने नियम का तो एकदम एक अलग रीति में कट्टर जैसा लगेगा, आणि जुन्या करारामध्ये एक वेगळ्या रीतीने एकदम कठीण असं वाटेल। है ना। पुराने नियम में एक वचन पढ़ना, अनुवाद उसका 17 अध्याय का 12 वचन, अनुवाद त्याचं 17 अध्याय त्याचं 12 वचन, व्यवस्था विवरण 17 अध्याय का 12 वचन। और जो मनुष्य अभिमान करते उस याजक की जो वहाँ तेरे परमेश्वर यहोवा की सेवा टहल करने को उपस्थित रहेगा न माने या उस न्यायी को न सुने, तो वह मनुष्य मार डाला जाए। बाप रे, कितना भयंकर बात है ना। आणि किती भयंकर गोष्ट आहे ना। मतलब प्रभु ने नियुक्त किया हुआ उन अगुवाओं का बात नहीं मानना मृत्युदंड का योग्य बात था। आणि प्रभूने नेमलेल्या त्या प्रभूचे जे अगवे आहेत त्यांच्या आज्ञेचं पालन न करणं म्हणजे मरणास दंड योग्य होतं, क्योंकि प्रभु उनके द्वारा बात करता है। कारण प्रभू त्यांच्याद्वारे बोलतो। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। उनकी बात बोलेगा तो प्रभु का बात है, आणि त्यांचं बोलणं म्हणजे प्रभूचं बोलणं आहे। वही बात नया नियम में है। आणि तीच गोष्ट नवीन करारामध्ये पण आहे। है ना। इब्रानियों के पत्र उसका 13 अध्याय का 17 वचन, इब्री त्याचा 13 अध्याय त्याचं 17 वचन। अपने अगुओं की आज्ञा मानो हाँ। और उनके अधीन रहो, हाँ। क्योंकि वे उनके समान तुम्हारे प्राणों के लिए जानते रहते हैं, हाँ। जिन्हें लेखा देना पड़ेगा। हाँ। वे यह काम आनंद से करे, हाँ। न कि ठंडी सांस ले लेकर, हाँ। क्योंकि इस दशा में तुम्हें कुछ लाभ नहीं। ओ देखा, यहाँ पर भी एक सख्त चेतावनी है प्रिय। आणि या ठिकाणी सुद्धा एक सक्त चेतावनी आहे। प्रभु का वचन कहता है कि प्रभु ने मंडली में नियुक्त किया हुआ अगुवाओं का बात हर एक लोग मानना चाहिए। आणि प्रभूने मंडळीमध्ये नेमलेल्या अगव्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने पालन करायला पाहिजे। वो भी उस सेवक को
आनंद में सेवा करने के लिए हम लोग मददगार बनना चाहिए। आणि त्या सेवकाला आनंदासह सेवा करण्याकरता आपण सहाय्य करता व्हायला पाहिजे। ऐसा कोई बोझ बन जाता है तो प्रभु बोलता है उनके लिए वो बात अच्छा नहीं। आणि अशा प्रकारे जर कोणी ओझं होतं तर मग त्यांच्याकरता ते चांगलं नाही। कितना भयंकर बात है। किती भयंकर गोष्ट आहे। प्रियो मंडली जीवन में हमें प्रभु ने अनुग्रह से हमें प्रवेश कराया। आणि मंडळी जीवनामध्ये प्रभूने खूप कृपेने आपल्याला प्रवेश करून दिला। मंडली जीवन में आने के बाद में हमें कितना अच्छा आदर्श बनकर जीना चाहिए। आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर किती चांगलं आदर्शाचं जीवन आपण जगायला तो पाहिजे। हमें हमारे जीवन में कहाँ तक आज्ञा मानना चाहिए। आणि आपण आपल्या जीवनामध्ये कुठपर्यंत आज्ञेचं पालन करायला पाहिजे। एक सीमा होगा आणि त्याची एक सीमा असेल। हाँ, जब फिलिपियों दूसरा अध्याय का 8 वचन, फिलिप्पियराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 8 वचन। मनुष्य के रूप में प्रकट होकर अपने आप को दिल किया हाँ। और यहाँ तक आज्ञाकारी रहा। देखो हमारे प्रभु यीशु मसीह जहाँ तक आज्ञाकारी रहा वहां तक आज्ञाकारी रहना। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत आज्ञाधारकपणामध्ये राहिला तोपर्यंत आपण आज्ञाधारकपणामध्ये राहायचे। कहाँ तक आज्ञाकारी रहा। आणि तो कुठपर्यंत राहिला। कि मृत्यु हाँ, मृत्यु तक आज्ञाकारिता में रहना। मरेपर्यंत आज्ञा पालन करत रहा। प्रियो हरेक पवित्र लोग, उदार पाए हुए लोग, प्रभु की मंडली का हरेक सदस्य का काम है मृत्यु तक आज्ञाकारिता में रहना। आणि मंडळीच्या प्रत्येक सदस्याचं काम आहे की तो मरेपर्यंत आज्ञाधारक राहायला पाहिजे। है ना। प्रकाशित वाक्य दूसरा अध्याय का 10 वचन की भी पाठ आपको सबको मालूम है कि मृत्यु तक विश्वास योग्य रहना। बोलने का अर्थ मृत्यु तक प्रभु की बातों में बना रहकर प्रभु के लिए मरना। आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये लिहिलं की मरेपर्यंत तू विश्वास योग्य राहा तर तुला जीवनाचा मुकुट भेटेल। याचा अर्थ काय आहे की मरेपर्यंत तू प्रभूच्या आज्ञेमध्ये राहा। प्रियो हरेक पवित्र लोगों को एक बात का मैं चेतावनी देना चाहता हूँ। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला एका गोष्टीची चेतावणी मी देऊ इच्छितो। प्रभु में बुलाहट पाए वो लोग प्रभु को मानने में बहुत एक आदर्श होना चाहिए। आणि प्रभूपासून पाचारण प्राप्त झालेल्या लोकांनी प्रभूच्या आज्ञा पालन करण्यामध्ये खूप आदर्श राहिला पाहिजे। उसके लिए प्रभु ने हमें बुलाया। त्याच्याकरता प्रभूने आपल्याला पाचारण केलं। पहला पत्रोस पहला अध्याय उसका दूसरा वचन, पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं दुसरं वचन। और परमेश्वर पिता के भविष्य ज्ञान के अनुसार आत्मा के पवित्र करने के द्वारा आज्ञा मानने हाँ। और यीशु मसीह के लहू से छिड़के जाने के लिए चुने गए हैं। देखा आज्ञा मानने के लिए तुम्हें चुने गया है। आणि आज्ञा पालन करण्याकरता तुला निवड करण्यात आली आहे। विषय बहुत गंभीर है। विषय खूप गंभीर आहे। हमारे जीवन में प्रभु की आज्ञा मानने में मैं कहाँ तक उत्साही है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञा पालन करण्यामध्ये कुठपर्यंत आपण उत्साही आहोत। हाँ, कैसे कैसे आज्ञा मानना, आणि कशा प्रकारे आज्ञेचं पालन करायचंय। उसी अध्याय के 15 वचन, आणि तेच अध्याय पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं 15 वचन। जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है हाँ। वैसे तुम भी हाँ। अपने सारे चाल चलन में पवित्र बनो। हाँ। क्योंकि लिखा है पवित्र बनो हाँ। क्योंकि मैं पवित्र हूँ। हाँ, एक ही है बोलने का मतलब हरेक चाल चलन में प्रभु की आज्ञा मानना। आणि प्रत्येक चालचलवणुकीमध्ये प्रभूची आज्ञेचं पालन करायचंय। इतना सुंदर बात है। किती सुंदर गोष्ट आहे। है ना। हमें प्रभु का आज्ञा मान करके जीना चाहिए। आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करत आपण जीवन जगायचंय। हम प्रभु के वचन को स्वीकारना प्रभूच्या वचनाचा स्वीकार करणं और उसको मानना। आणि त्याचं पालन करणं। हम वचन को स्वीकारा और बात नहीं माना तो भी कितना बड़ा दोषी हो जाएगा। आणि वचनाचा स्वीकार केला आणि आज्ञेचं पालन नाही केलं तर मग किती मोठा दोषी होईल। तो आज हमारे जीवन की अवस्था कहाँ पर है। आज आपल्या जीवनाची अवस्था कुठे आहे। प्रभु चाहता है कि हम अपनी उस पड़ती भूमि को जोते। आणि प्रभूची इच्छा आहे की आपली त्या ओसाड जमिनीची आपण नांगरणी करावी। है ना। इसमें मैंने आपको 6 बात बताई। याच्यामध्ये मी 6 गोष्टी सांगितल्या। मैं आपको मतलब कम शब्दों में वापस एक बार इस विषय को दोहराते हुए आपको आपका नोटबुक में सही लिखा है कि नहीं परखने के लिए बताना चाहूंगा। आणि कमी शब्दामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की जेणेकरून तुम्ही आपल्या वहीमध्ये जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का नाही पडताळून बघा। हमारे जीवन में, हमारे जिंदगी में, हमारे हृदय की अवस्था में एक प्रार्थना रहित जीवन का अवस्था आज हमारा है क्या। आणि एक प्रार्थना विरहित अवस्था म्हणजे एक ओसाड पडलेल्या जमिनीची अवस्था आहे। प्रार्थना जीवन में, मेरे जीवन में वो बढ़ती भूमि का अवस्था है क्या। आणि प्रार्थनामय जीवन एक ओसाड पडलेल्या जमिनीच्या अवस्थेप्रमाणे आहे का। मेरा दिल क्या गवाही देता है। माझं हृदय काय साक्ष देते। मेरा प्रार्थना जीवन के बारे में मेरा दिल क्या गवाही दे रहा है। माझ्या प्रार्थनामय जीवना संबंधाने माझं हृदय काय साक्ष देतो। आप अपने आप को पूछो प्रिय। आपण स्वतःला विचारा। दूसरी बात, हमारे संगति, हमें फेलोशिप जो मिलता है
वो फेलोशिप में मेरे जीवन में मेरा दिल की अवस्था वो बढ़ती हुई भूमि के अनुसार है क्या? बोले कि मालूम प्रभु जैसे चाहता है वैसे नहीं, वचन जैसे कहता है वैसे नहीं, मैं अपनी मनमानी में जी रहा है तो वो फेलोशिप जीवन एकदम सुखापन का अनुभव में, एक बिना बल का अनुभव में. आणि मग संगतीमध्ये जाण्या संबंधाने माझी जीवन जे आहे ते एका ओसाड जमिनीप्रमाणे पडलेलं आहे का हे पडताळून बघणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. Praise the Lord. तीसरा हमने देखा सुसमाचार सुनाने के बात पर. आणि तिसरं आपण पाहिलं सुवार्ता सांगण्याच्या संबंधाने. बहुत से लोग ये कार्य को करने के लिए बिल्कुल उत्साही नहीं आणि पुष्कळ लोक हे काम करण्याकरता अजिबात उत्साही नाही है, किसी को भी कभी सुसमाचार सुनाता ही नहीं. आणि कधीही कोणाला सुवार्ता सांगत नाही. प्रियो, आपका पड़ती उस अवस्था को जूतो, आणि त्या ओसाड जमिनीची नांगरणी करा. आपका जीवन को बदलने दो प्रियो. तुमचं जीवन बदलू द्या. आपको अनेक को आप जो भी मिलता है उनको सुसमाचार देने के लिए तैयार रहो. आणि जे तुम्हाला भेटतील त्यांना सुवार्ता सांगण्याकरता तयार राहा. नहीं तो आप प्रभु की इच्छा से आप बहुत दूर है. नाही तर प्रभूच्या इच्छेपासून तुम्ही खूप दूर आहात. और चौथी बात हमने देखा, आप दूसरे के प्रति दयालु बनो. आणि चौथी गोष्ट आपण पाहिली की इतरांसंबंधाने दयाळू व्हा. आज हमारा हृदय कितना कठोर हो गया, दूसरों को देख करके भी हम अपने दिल को कठोर करते हो. आणि इतरांना पाहून आपण आपलं अंतःकरण कठीण करतो. प्रियो, आज अवस्था कैसा है? प्रियानो, आज आपली अवस्था कशी आहे? ऐसा कठोर होता है तो उसको भी जूतो प्रिय. आणि जर असं अंतःकरण कठीण झालेलं आहे तर त्याची सुद्धा नांगरणी करा. और पांचवा हमने देखा, लोगों में मन फिरावट का अनुभव नहीं. आणि पाचवं, लोकांमध्ये मन परिवर्तनाचा अनुभव नाही. प्रियो, रोज हमें प्रभु के उपस्थिति में गिड़गिड़ाहट करके रोने वाला अनुभव चाहिए. आणि दररोज प्रभूच्या उपस्थितीमध्ये ढाय मोकळून रडण्याचा अनुभव असला पाहिजे. क्योंकि हमने प्रभु का दिल को बहुत से बातों से हम दुख देता है. आणि आपण आपल्या जीवनाच्या द्वारे पुष्कळ गोष्टीच्या द्वारे प्रभूला दुःख देतो. क्या हमने किन किन बातों में प्रभु को दुख दिया? कभी परख करके सच्चा मन फिरा हुआ अनुभव हमारे जीवन में रोज होता है क्या? आणि कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण प्रभूला दुःख दिलं हे पारखून आपण एक पश्चाताप केल्याचा अनुभव आपल्याला आहे का? और ऐसा नहीं है तो प्रियो, उस मल पड़ती भूमि को भी जूतना भी. आणि असं जर नाहीये तर मग त्या ओसाड जमिनीची सुद्धा नांगरणी करायची. और छठवा हमने देखा, सहावं आपण पाहिलं, मानो जो आज्ञा ना मानने वाला स्वभाव. आणि आज्ञा न पालन करण्याचा स्वभाव. जबकि हमें हर बात मानना चाहिए, आणि आपण प्रत्येक आज्ञा पालन करायला पाहिजे. परंतु हम प्रभु के वचन सुनते हैं, परंतु वो वचन को अपने जीवन में लेता नहीं. आणि प्रभूचं वचन आपण ऐकतो पण ते वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारत नाही. क्योंकि अपना जीवन का या दिल का उस पड़ती भूमि को जूतने के लिए हम तैयार नहीं. आणि त्या ओसाड जमिनीची नांगरणी करायला आपण तयार नाही. प्रियो, आज हमारी अवस्था क्या है? प्रेरणो, आज आपली अवस्था कशी आहे? आज सही में एक प्रभु के लिए एक फलदायक जीवन में भेजाता है. आणि प्रभू करता एक फलदायक जीवन मी जगतो का नाही? प्रभु हमारे जीवन में आनंद दे क्या? आणि प्रभू माझ्या जीवनाच्या द्वारे आनंदी आहे का? बाकी तीन बात प्रभु का आगमन नहीं हुआ तो कल आपको मैं बताऊंगा. आणि उरलेल्या तीन गोष्टी प्रभूच्या आगमनाला जर उशीर असेल तर उद्या सांगेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तो मैं आशा करता हूँ प्रियो, मी आशा करतो जो भी हम प्रभु का वचन पाते हैं, आणि जे काही आपण देवाचं वचन प्राप्त करतो उस वचन को अपन रोज अपने जीवन में परखना. आणि दररोज आपण आपल्या जीवनामध्ये ते वचन पारखायचंय. वचन रूपी आईने के सामने मेरी अवस्था कहाँ पर है? आणि वचन रूपी आरशासमोर माझी अवस्था कुठे आहे? क्योंकि हम प्रभु के आगमन के इतना निकट में है. आणि प्रभूच्या आगमनाचे मी इतका जवळ आहे. मैं कल एक वो वचन पढ़ाया तो मुझे वो वचन पढ़ने पर मुझे बहुत बहुत मतलब इतना मतलब झटका लगा. आणि काल ते एक वचन वाचायला सांगितलं. ते वचन वाचल्यानंतर मला इतका मोठा झटका बसला. आप इतना पढ़िएगा. तुम्ही पण वाचा. एजेकिएल 7 अध्याय का 6 वचन. एजेकिएल 7 अध्याय त्याचं 6 वचन. अंत आ गया है, अंत आ गया है. आणि शेवट आलेला आहे. है? सबका अंत आया है. सबका अंत आया है. देखो, अंत आया है, सबका अंत आया है. वह तेरे विरुद्ध जागा है. हाँ. देखो वह आता है. देखा, आप थोड़ा ध्यान से वचन को पढ़ना प्लीज. आणि थोडं लक्ष देऊन हे वचन वाचा. कितना गंभीर वचन हो. आणि किती गंभीर असं वचन आहे. वापस एक बार पढ़ना. पुन्हा एकदा वाचा. मराठी में वाचा. मराठी. मराठीत वाचा. अंत आला आहे, अंत आहे. देखा, अंत आला है, अंत आ गया है. तो तुझ्यासाठी जागृत झाला आहे. पहा, तो येत आहे. देखा प्रियो, आप सोचो हैं, अभी भी अगर आप बहुत समय सोच करके बैठा है तो बहुत बड़ा धोखा हो जाएगा. आणि अजूनही तुम्हाला वाटतं खूप उशीर आहे तर मग फसल्या जाल.
है ना, अभी हमें कितने जागृत होना चाहिए, आता आपण किती जागे व्हायला पाहिजे है ना, समय को देख करके हमें कितने जागृत होना चाहिए। आणि वेळ पाहून आपण किती जागृत राहायला पाहिजे हम सच्ची मुच्ची में जागृत है क्या? आणि खरोखर आपण जागृत आहोत का? है? तो वजन जो हमारे पास जब आता है, वो वजन के सामने अपनी अवस्था को पूरा मला खोल करके परखना है। आणि वचन ज्या वेळेला आपल्याकडे येतं त्यावेळेला त्या वचनाच्या समोर आपल्या जीवनाची अवस्था एकदम उघडपणे पारखायची आहे. Praise the Lord. Praise the Lord. इसलिए अभी मैं आपको ज्यादा वजन बता करके आपको अभी तकलीफ नहीं देगा। आणि आता अजून जास्त वचन सांगून तुम्हाला मी त्रास देणार नाही. पर जो प्रभु का वजन है, प्रियानो, प्रभूचं वचन आहे ये वजन को हम तुच्छ ना करें, आणि ही वचन आपण तुच्छ करू नये. अपने जीवन को पारेंगे। आपण आपलं जीवन पारखा. वजन बदलने का कोशिश ना करो, वचन बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपके जीवन को बदलने दो, तुमचं जीवन बदला वजन के अनुसार अपनी जिंदगी को बदलने दो। आणि वचनाच्या अनुसार आपलं जीवन बदला. प्रभु इन वचनों के द्वारा आप सबसे बात किया है, आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाशी बोलला आहे प्रभु को सारा महिमा देता हूँ। आणि सगळा गौरव प्रभूला. आमेन.